नमस्कार, मी प्रसन्न जोशी. बायोस्कोप मराठीच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बायोस्कोप मराठीच्या पॉडकास्टमध्ये आउटडोर पॉडकास्ट झाले नाहीये, अशातला भाग नाहीये, पण हा पॉडकास्ट खूप महत्त्वाचा आहे, खूप खास आहे. तो ज्याप्रमाणे त्यातल्या पाहुण्यासाठी खास आहे, त्याचप्रमाणे ज्या गप्पा होणार आहेत, जे आम्ही ठरवलेलं आहे, त्यामुळे सुद्धा तो खास होणार आहे. आणि खास करून उन्हाळा सुरू होत असताना या काळामध्ये हा पॉडकास्ट ज्या भागात होणार आहे, आम्ही पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या सोनाळे गावात आहोत आणि तिथे घर आहे. ते त्या व्यक्तीची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, कारण आपल्यासोबत आहेत अतुल कुलकर्णी. अतुल, थँक्स, तुम्ही मला वेळ दिला. तुमचा सगळा इतका बिझी शेड्यूल होतं, आपलं किमान 1 महिन्यापासून प्लॅनिंग चालू आणि शेवटी तो दिवस जळून आला आणि तुम्ही मला अख्खा दिवस दिला. बायोस्कोप अगदी पहिल्यापासून पाहतो, त्यामुळे ज्या दिवशी तुझा फोन आला त्या दिवशी मी ठरवलं की काहीतरी करून आपण हे जमवायचं. आणि हे खास कारण म्हणजे अतुल कुलकर्णीची मुलाखत कुणाला घ्यायला आवडणार नाही, आम्हाला अर्थातच आवडणार, पण माझं त्याच्या पलीकडे म्हणजे एक सेलिब्रिटी आपल्याला मिळतोय म्हणून नाही, पण जेव्हा बायोस्कोप पहिल्यांदा सुरू झाला, आम्ही पहिले काही पॉडकास्ट सुरू झाले, त्यावेळी जाहीरपणे शाउटआउट देऊन आमचं मनोबल वाढवणं, आम्हाला एक प्रकारे प्रोत्साहन देणं, यासाठी अतुल कुलकर्णींनी पहिल्यांदा कमेंट्स वगैरे केल्या होत्या, शेअर केला होता आमचा प्रोमो. त्यामुळे अतुल कुलकर्णी, तुम्ही आमचे सगळ्यात पहिल्या प्रेक्षकांपैकी एक आहात. थँक्यू. कुबेर गिरीश कुबेरांचा आपण केला होता. सो आणि मी जसं म्हणालो तसं माणूस तर खास आहेच, पण ज्या ठिकाणी ही मुलाखत होते, मी जसं म्हणालो तसं सोनाळे गावात, तिकडे तानसा नावाचं अतिशय सुंदर फार्म हाऊस आहे. आणि हे फार्म हाऊस केवळ दुर्दैवाने फार्म हाऊसची आता एक व्याख्या झालेली आहे की शनिवार रविवारी यायचं आणि मग म्हणजे साधारण सगळेच करतात अशातला भाग नाही, पण नंतर जी काय मजेची ज्याची त्याची व्याख्या आहे. पण इकडे त्यांचं एक सामाजिक काम सुद्धा चालतं, त्यांचं एक नाट्यशाळा कार्यशाळा सुद्धा चालते, की जी बाकीच्या वर्गातून आलेली मुलं मुली असतात, ग्रामीण भागातून आलेली मुलं मुली असतात, त्यांना ते शिकवतात आणि त्यांचे दौरे वगैरे पण होतात, जे आपलं बोलणं होणार आहे. सो अतुलजी, पुन्हा एकदा स्वागत तुमचं. आणि उन्हाळ्याची सुरुवात आम्हाला तुमच्या या घरामध्ये आणि तुमच्या कंपनीपासून करता येते. तर माझ्यासाठी एक प्रश्न आहे, पण अतुलजी, तुमच्या मुलाखती मी पाहिलेल्या आहेत. आता अतुल कुलकर्णी राष्ट्रीय पातळीला, आंतरराष्ट्रीय पातळीला सेलिब्रेटेड अभिनेते आहेत, कलाकार आहेत, आणि चित्रपट हा तसा माझा स्ट्रॉंग सूट नाहीये. आणि म्हणून आम्ही जेव्हा मी विचार करत होतो, अतुलजींशी पण बोलणं झालं, त्यावेळी असं ठरलं होतं की आपण आज जाऊयात की अतुल कुलकर्णींशी बोलताना आपल्याला अतुल कुलकर्णी ही व्यक्ती सेलिब्रेट करण्याच्या ऐवजी त्याच्या मागचं जे ती व्यक्ती आहे, ज्याप्रमाणे अतुल कुलकर्णी आपण सोशल मीडियावर बघताना बघितलेले आहेत, अतुल कुलकर्णी लिहिताना आपण बघितलेले, त्यांची गांधींवरची कविता आपण पाहिलेली, गांधी मरत का नाहीये त्यांनी म्हटलेलं आहे. आणि लोकशाही ही मतांवरती इतकी केंद्रित झालेली आहे, आणि त्यामुळे काय होतं याच्यावरची त्यांची कविता सुद्धा आपण पाहिलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या गप्पा होणार आहेत. सो अतुलजी, म्हणजे आता पत्रकार असल्यामुळे मला डायरेक्ट हार्ड हिटिंग सुरू करायला आवडतं, पण तरी सुद्धा असं मला पहिला मनात प्रश्न पडला की जो माणूस सेलिब्रिटी क्षेत्रात आहे, सेलिब्रेशन म्हणून अर्थानं म्हटलं जातं, अभिनय आहे, त्यामध्ये चित्रपटसृष्टी आहे, मग एकदम सोनाळे त्याच्यामध्ये असं अलूफ जाणीवपूर्वक राहायचं आणि कामापुरता जायचं आणि परत इथे यायचं, हे का? मगाशी तुम्ही म्हणालात तसं आम्ही ह्याला फार्म हाऊस म्हणणं टाळतो. आम्ही आमच्या गावाकडचं घर असं म्हणतो. झालं असं की क्वेस्ट नावाची संस्था आम्ही सुरू केली 2007 साली. आणि त्याचा जो बेस होता तो सोनाळे बेस होता. आणि ज्या वेळेला माझं आणि गीतांजलीचं, माझी जी बायको आहेत, आमचं ठरलेलं होतं की मुंबईमध्ये फार काळ नाही, आपल्या मुंबईच्या बाहेर काहीतरी एक पाहिजे घर त्या अर्थी. तर त्यामुळे आम्ही शोधाशोध करत होतो, पण नंतर असं मनात आलं की नाही, जे काय बांधू त्याचा उपयोग झाला पाहिजे, म्हणजे कम्युनिटीला प्लस आपण जर काय इतर लोकांना उपयोग होऊ शकत असेल तर त्यामुळे आम्ही जिथे संस्था काम करत होती त्याच गावात आम्ही त्याच्या शेजारीच हा प्लॉट घेतला आणि इथे घर बांधलं. आणि त्याची रचना आपण बघूयाच. तर त्याची रचना आम्ही अशी केलेली आहे की पाहुणे आले तर त्यांना राहायला स्वतंत्र खोल्या असतील, खाली एक मोठा रिहर्सलचा किंवा वर्कशॉपसाठीचा हॉल आहे. तर त्यामुळे गीतांजलीच्या नाट्यक्षेत्रामध्ये अर्थातच ती खूप नाटक करत असल्यामुळे ओळखी आहेत. आणि त्यामुळे इथे लोक, अनेक ग्रुप्स येतात. हे अर्थात कोविडच्या आधी जरा जास्त होत होतं, रिहर्सल्स वगैरे होतात. आणि मुख्य म्हणजे क्वेस्टचे अनेक वर्कशॉप्स आणि शिक्षकांचे वर्कशॉप्स, म्हणजे त्यांचे काय ट्रेनिंग असतील ती, आसपासच्या मुलांचे वर्कशॉप्स. आज आता परीक्षा चालू आहेत म्हणून रविवार असूनही नाही आहे, पण अदरवाईज आम्ही एक लायब्ररीचा दर रविवारी कार्यक्रम इथे, आणि सगळ्याच्या मागे गीतांजली खूप आहे. तर एक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून त्याचा उपयोग झाला पाहिजे या अर्थाने ह्याचं आम्ही बांधकाम केलं. आणि बांधकाम करत असताना, मी 12 वर्ष झाली हे राहायला लागून, म्हणजे सुरू होऊन,
त्याच वेळेला असं डोक्यात होतं की आता मुंबईचं काय ज्याला फर्स्ट होम म्हणतो ते आहे आणि हे सेकंड होम आहे, पण इव्हेंच्युअली हे आपण फर्स्ट होम करायचं आणि मुंबईचं सेकंड होम करायचं. ते आता झालंय. सो हे सेकंड होम नाहीये, हे नाही. आणि मला इथे अचानक शाब्दिक कोटी थोडी चीजी वाटेल कदाचित, पण तरी सुद्धा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणाला त्याला, पण मी याला कल्चर स्ट्रक्चर म्हणाल. का इन्फ्रास्ट्रक्चर हे आजची जी विकासाची परिभाषा आहे, विकास, इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे डेव्हलपमेंट आहे. म्हणजे भले आमची नाट्यगृह तशीच राहिली तरी चालतील, मराठी चित्रपटगृह नसली तरी चालतील, एकल चित्रपट सिनेमागृह नसली तरी चालतील, पण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं पाहिजे. आणि त्यावेळी अतुलजी मात्र तुम्ही हे एक कल्चर स्ट्रक्चर तयार करताय, त्याची निर्मिती सुद्धा आपण बघताना तुम्हाला कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये जेवढं दिसेल तसं, पण एंट्री पासून इकडे तुम्हाला अवकाश जाणवतो. जागा मिळाली म्हणून बांध काहीतरी आणि कर तिकडे असं नाहीये. प्रत्येकाला तो स्पेस निसर्गाचा स्पेस, कारण इथे आपण एका जमिनीवरती येताना सुद्धा या निसर्गावर एका अर्थाने एन्क्रोच करत असताना सुद्धा, अतिक्रमण करत असताना सुद्धा त्यांनी त्या जागेचं भान ठेवलेलं आहे, अवकाश भान ठेवलेलं आहे. तर पुढच्या गप्पा आपण, कारण चांदणं फार छान आहे, तर या चांदण्यानंतर बसू. आज जाऊया आपण. या. तर खरं तर फॅसिलिटी हा शब्द जास्त इन्फ्रास्ट्रक्चरच्या ऐवजी एक्झॅक्टली एक फॅसिलिटी असावी, हा खरं तर त्याच्या मागचा उद्देश होता. तानसा इथल्या जे अभयारण्य आहे त्याचं नाव तानसा आहे, नदी तानसा आहे, त्यामुळे या घराला नाव तानसा दिलेलं आहे. यसली झाडी जी ही बघताय तुम्ही, ती अख्खी हे घर बांधल्यानंतर लावलेली आहे. बरं. झाडी. इथे अगदी कम्प्लीट, ज्याला बॅरन आपण म्हणतो त्या पद्धतीची जमीन होती, काहीही नव्हतं. पण त्याच्यानंतर ही अख्खी झाडी त्यानंतर लावलेली आहे. आता उन्हाळा म्हणून पानगळ खूप झाली आहे, अदरवाईज पावसाळ्यात पाचूचं भेट असेल अगदी. कधी पावसाळ्यात जरूर या. पावसाळ्यात फारच अप्रतिम असतं हे सगळं इथलं वातावरण. आणि इकडे मुद्दाम कोर्टयार्ड, एक मोकळी जागा, घरामध्ये मोकळी जागा हवी. मला आता म्हणजे प्रथमेश आणि अमृत सुद्धा आहेत आमचे, अशा जाणीवपूर्वक असं सुरेख घर ज्यांनी बनवलेलं स्पेसचा वापर करत, त्यांचा वेगळा इंटरव्ह्यू त्याच्यासाठी पण घ्यायला पाहिजे. खूप एक स्थलाकाश घटाकाश नावाचं पुस्तक मी एकदा वाचलं होतं. तर म्हणजे घर आपण जिकडे आयुष्य घालवतो किंवा मोठा काळ घालवतो, त्याच्या प्रत्येक कॉर्नर मध्ये, आता तुम्ही इथे मॅट्रिसचं काहीतरी चित्र लावलेलं आहे, तुमच्या आतल्या रूम मध्ये मी पाहिलं तुम्ही कोर्टचं पोस्टर लावलेलं आहे. ती दृष्टी असते ना की तिथे ते का आहे. ह्याचं खरं तर सगळं श्रेय गीतांजलीला जातं, कारण मी जरा टेक्निकल माणूस आहे, म्हणजे किती बाय किती पाहिजे वगैरे वगैरे, पण जे दिसतं आहे त्यातलं सौंदर्य हा जो भाग आहे तो कम्प्लिटली 100% गीतांजलीचे निर्णय आहेत. वेगवेगळी वर्कशॉप्स होत असतात, त्या वर्कशॉपमधनं हे एक पेंटिंग आमच्या पुण्यातल्या एका मैत्रिणींनी तयार केलं. बरं. ही जी फुलं आहेत ही सगळी या भागातली फुलं आणि झाडं आहेत. बरं. त्याचं मिळून अनघा कुसुम नावाची पेंटर आहे, तर तिने आमच्या मुलांबरोबर जवळजवळ 6-1 महिन्याचं मोठं एक म्युझियमचं वर्कशॉप घेतलं. आणि तिने हे हा असा तो वाड्यामध्ये चौक होता, तो इतर वेळी मध्ये असतो, पण तो इथे ते अर्थात या जागेच्या ह्याच्याप्रमाणे काही काही बदल जे करायला लागले त्याच्यामध्ये, पण मला मुळात असा मध्यभागी हवा होता तो. अच्छा. अतुलजी, जेव्हा जनरली मला त्या शब्दाचा, मला व्यक्तिशः तो शब्द आवडत नाही, म्हणजे आपल्यासारख्या व्यक्तींना सेलिब्रिटी म्हणणं, म्हणजे मला आठवतंय की एकदा अमिताभ बच्चन म्हणाले होते की तुम्ही बॉलिवूड म्हणू नका, हिंदी फिल्म इंडस्ट्री म्हणा, किंवा हा ऍक्टर आहे, हा काय परफॉर्मर आहे किंवा काय. सेलिब्रिटी हे असं एक असं तुमची गोधडी की ते सगळ्यांवर ठरली की सगळे सेलिब्रिटी, म्हणजे इन्स्टा सेलिब्रिटी, अतुल कुलकर्णी ही सेलिब्रिटी, अमिताभ बच्चन ही सेलिब्रिटी, सगळेच सेलिब्रिटी. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, आपण जेव्हा या मुलाखतीला लाईनअप करत होतो, तुमच्याशी मी बोलत होतो, मी एक शब्द वापरला होता की मी सध्या सत्कार संन्यास, सोहळा संन्यास घेतलेला आहे. आता असं आहे की सेलिब्रिटी या शब्दामध्ये सेलिब्रेशन, आणि ज्या व्यक्तीच्या अनुषंगाने सेलिब्रेशन होत राहतो तो सेलिब्रिटी, मग ते सेलिब्रेशन आर्ट परफॉर्मन्स कशाचंही असेल ना. तर आजच्या काळामध्ये जिथे आपलं एवढंसं सुद्धा असेल तरी सुद्धा त्याची डिमडिम पिटावी लागते, असा काळ आहे आत्ता. अशा वेळी तुम्ही जाणीवपूर्वक, आणि तुमच्या करिअरच्या एका स्टेजला आहात तुम्ही, तुमच्या वेब सिरीज म्हणजे तुम्ही सगळी माध्यमांतर बघितलेली आहेत, नाटक, चित्रपट आणि आता वेब सिरीज पर्यंत, वाया सिरियल वगैरे सुद्धा गोष्टी. अशा वेळी हे जाणीवपूर्वक म्हणणं की मी सत्कार सोहळा संन्यास घेतोय, तर ते कसं काय आणि का, असं का वाटावं एखाद्या माणसाला? समारंभ संन्यास असं, सॉरी समारंभ संन्यास.
काय आहे की एकतर मी फार असा गर्दीत रमणारा माणूस कधी नव्हतो असा. मी खरं तर फार चुकीच्या प्रोफेशनमध्ये आहे त्या अर्थी. मला कपडे वेगवेगळे ट्राय करायला आवडत नाही, दमून जातो मी. 2-3 ट्रायल्स केले की दमून जातो. मेकअप करायला मला आवडत नाही, फार गर्दी आवडत नाही, खूप फार लोक म्हणजे त्याचं ताकद मला कळू शकते लोकांनी ओळखण्याची, पण मी खूप रमत नाही त्याच्यामध्ये. आणि दुसरं एक महत्वाचं असं मला वाटतं की जे मला खूप आधीपासनं माझ्या डोक्यात होतं की आयुष्याचे कप्पे असले पाहिजे, म्हणजे टप्पे असले पाहिजे. टप्पे ह्या अर्थाने कप्पे म्हणतोय मी. कुठल्याही फिलॉसॉफीज माझं असं मत आहे की त्या एका अशा व्हिंटेज पॉइंटला उभं राहून तयार झालेत की 2च गोष्टी सत्य आहेत, की एक तुम्ही मरणार आहात, माणूस मरणार आहे, आणि दुसरी गोष्ट आपण डिटेरिओरेट होऊन मरणार आहे, शारीरिक मानसिक सगळ्या दृष्टीने. हे नक्की आहे. बाकी सगळं काही तुम्ही म्हणा त्याच्यात हो नाही असेल, पण ह्या गोष्टींना पर्याय नाही. तर हे जर होणार असेल की तुम्ही मरणार असाल आणि तुम्ही डिटेरिओरेट होऊन मरणार असाल, तर त्याचे कप्पे केले पाहिजेत. ज्याला आपल्याकडे आश्रम जे आपल्या आहेत, काय ब्रह्मचार्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, संन्यास वगैरे वगैरे, तर मला असं वाटतं की ते सुद्धा ह्यातनंच आलेलं आहे. आणि सांगायचा मुद्दा हा की एका वयाच्या पॉइंटमध्ये ह्याचे कुठेतरी एक तुम्ही बदल केले पाहिजेत, असं मला सतत माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावरती. तसंच तुम्ही जगत राहा, सतत कामच करत राहा वगैरे, ह्या मी फिलॉसॉफीच्या पूर्ण विरुद्ध आहे. त्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की आता मी यावर्षी 2025च्या सप्टेंबरमध्ये मी 60 वर्षांचा होईल. 60 वर्ष माझी पूर्ण होतील. तर एक म्हणजे शेवटाकडे सुरुवात झालेली आहे त्या अर्थाने. आता काहीतरी काय म्हणतायत, शेवटाकडे सुरुवात होणार आहे. 90व्या वर्षी जरी मेलो तरी माझं 2/3 जगून संपलं ना, 2/3 आयुष्य. आणि मी आता म्हटलं तसं आता डिटेरिओरेशनचा काळ हा जास्त जोरात सुरू होणार, शारीरिक आणि एकूणच सगळ्यात. सो ह्याच्याकडे फार पॉझिटिव्हली बघायला पाहिजे. आपल्याला एक शिकवण आहे की मृत्यू आणि असं काही म्हटलं की लगेच त्याच्याकडे निगेटिव्हली बघायचं. हे खरं आहे, मी त्या अर्थाने म्हणत नाहीये. खूप चांगली गोष्ट आहे. विमला ठकारे खूप मोठ्या फिलॉसॉफर, त्यांच्या एका पुस्तकाचंच नाव आहे प्रयाणोत्सव. तर त्या दृष्टिकोनातनं बघायला पाहिजे असं मला वाटतं. अत्यंत चुकीचं आपल्याला त्याकडे बघायला शिकवलं गेलेलं आहे. एनिवे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की हे एक टप्पे आहेत. हे घर जेव्हा बांधलं, उदाहरणार्थ आपण त्याच्याबद्दल बोलत होतो, आम्ही आता 12 वर्ष होतील इथे बांधून, त्यावेळेला माझ्या डोक्यात हे पक्क होतं की साधारण 55 ते 60 जेव्हा मी साधारण असा मुंबईत नको राहायला, किंवा त्याला तुम्ही काही म्हणा, वानप्रस्थ, सेमी वानप्रस्थ म्हणा, ती रिटायर काही म्हणा, पण त्याच्यानंतर मला जास्त कॉन्सन्ट्रेशन हे मी कसा जगतोय ह्याच्यावरती जास्त अजून करायचं आहे. त्यावेळेस वेळेला ठरवलं होतं की मी जेव्हा 55-60चा होईल तेव्हा असं एक घर ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड हवं. अच्छा, या अर्थाने मी टप्पे म्हणतोय. तर आता मी म्हटलं तसं आहे, फर्स्ट होम आहे. आता हळूहळू मला कंटाळा येतो, मला गर्दीत जाण्याचा, समारंभ, अवॉर्ड फंक्शन्स वगैरे. पूर्वी होताच कंटाळा, आता आणखीन येतोय. त्यामुळे आता एक जरा आकर्षक असं त्याला नाव दिलंय मी की समारंभ संन्यास. आणि खूप 100% घेतलाय असं नाही, पण बऱ्यापैकी आता मी टाळतो. जो त्यातला उपप्रश्न होता की माझ्या क्षेत्रामध्ये आणि आजच्या काळामध्ये असं कसं हे, तर मला असं वाटतं की असं काही नाहीये, ह्या क्षेत्रामध्ये असंच करायला लागतं. मी अशा अर्थानं विचारतोय की शिक्षक असेल, शिक्षिका असेल, इंजिनियर असेल, आर्किटेक्ट असेल, बुद्धिजन्य कामं करणारे असतील किंवा श्रमाची कामं करणारे असतील, त्यांचं श्रमणं आणि थकणं, मग ते बौद्धिक असेल किंवा शारीरिक असेल, याचे स्टेजेस येतात आणि मग ते होतं की आता पुरे झालंय, आता जरा आपण निवांतपणा करूया. पण तुमचं क्षेत्र, काही प्रमाणात आमचं क्षेत्र, जर्नलिझम, टीव्ही जर्नलिझम, आणि हे ॲड्रेनलिन रश ही गंमत आहे त्यातली. स्पोर्ट्स काही प्रमाणात म्हणता येईल, पण स्पोर्ट्सला पर्यायच नाही, तुमचं शरीर दादच देत नाही. पण तुमच्या, किंवा बेसिकली आपण तुमच्याच म्हणूया, याच्यामध्ये ते ॲड्रेनलिन रश, तो रंगमंचाचा अवकाश, तो प्रकाश, टाळ्या, तो लाईव्ह परफॉर्मन्स असेल, नाहीतर कॅमेरा असेल. म्हणजे मला आठवतं धर्मेंद्र बऱ्याच काळानंतर जेव्हा त्यांच्याच सनी देओल यांच्या चित्रपटात आले होते, ते म्हणाले आय वॉज मिसिंग कॅमेरा. असं असतं. आता धर्मेंद्र तर तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत फारच, आणि खूपच, बट सो तरी सुद्धा, आणि 60 हा काही तशी काही फार आता असं राहिलेलं नाही. म्हणजे आता तुम्ही तर म्हणजे
उत्तमरित्या स्वतःचं आरोग्य सुद्धा जपलेलं आहे तुम्ही, उत्तम, त्याबद्दल आपण बोलूच नंतर. फिटनेस फ्रीक आणि त्याच्यावर तुम्ही आता मी एका मुलाखतीत पाहिलं होतं, तुम्हाला दोन्ही शब्द निगेटिव्ह, त्या मी नंतर येईन, तो आता जरा नंतर ठेवूया. सांगायचा मुद्दा असा, असं काय झालं की असं वाटावं की अरे हे नको पुरे, आणि काय नको तर जे मिळवण्यासाठी लोक धडपडतात, स्ट्रगल करतात, आयुष्याचा मोठा काळ स्ट्रगल करतात, जे तुम्हाला मिळत गेलेलं आहे ते ॲड्रेनलिन रश, तो सगळा फोकस, तो सगळा अवकाश, हे आता नको, आता कंटाळा आला. मला वाटत नाही की त्या अर्थाने ॲड्रेनलिन रश मुळे मी हे सगळं करत होतो मुळात, असं मला वाटत नाही. मी आलो या क्षेत्रात, आता ते क्षेत्र आवडत होतं म्हणूनच आलो आणि मी करत राहिलोय, हे ठीकच आहे. पण एक मी अगदी पहिल्यापासून माझ्या डोक्यात होतं, जे मी सतत म्हणत आलोय, सतत हे जाहीरपणे पण म्हणत आलेलो आहे, की माझं प्रोफेशन हे माझं आयुष्य नव्हे. माझा व्यवसाय हा माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे, पण थँक्यू लक्ष्मण, थँक्यू. हा माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे, माझा व्यवसाय हा, पण ते माझं संपूर्ण आयुष्य नव्हे. माझं आयुष्य हे प्रमुख आहे आणि माझा व्यवसाय हा किती महत्वाचा असला तरी तो छोटा भाग आहे. तर त्यामुळे हे सगळे लाईफ डिसिजन्स आहेत, हे प्रोफेशनशी निगडीत नाही आहेत आणि असं होता कामा नये असं माझं मत आहे. तुमच्या व्यवसायाने तुमच्या आयुष्याचे निर्णय जर घ्यायला लागला तो व्यवसाय, तर मला वाटत नाही की ती फार बरी अवस्था आहे जगण्याची. पण हे द्वैत कसं काय? हेच तर करायचं होतं ना, म्हणून तर सगळ्या गोष्टी आपण करतो. मला फक्त हे करायचं नव्हतं, पण मग समजा फक्त हे करायचं. अभिनेता अतुल कुलकर्णी मधलं अभिनय क्षेत्र जर का बाजूला केलं तर तुमचं असं म्हणणं मग ते 30% आणि आणखी 70% जास्त मोठे का आणखी प्रमाण कायम आणखी व्यस्त आहे? असं मी जगत आलोय बऱ्यापैकी, अगदी 30 आणि 70 असं नको म्हणूया. आता मी क्वेस्ट ज्याच्याबद्दल बोललो, तर मी ते खूप आधी, म्हणजे मी 2000 साली माझा पहिला सिनेमा केला, म्हणजे साधारण ज्याला आपण म्हणूया की 2000 नंतर मी व्यवसायात सेटल व्हायला लागलो. पण 2000 साधारण 4 ते 5 सालीच मी क्षेत्र निवडायला लागलो की कुठल्या क्षेत्रामध्ये मला काम करता येईल व्यवसाय सोडून माझा. तर शिक्षण क्षेत्र असं मला वाटलं. मग मी त्याच्यामध्ये लोकांना भेटायला लागलो वगैरे वगैरे. त्याची परिणिती अशी झाली की 2007 साली आम्ही क्वेस्ट नावाची संस्था स्थापन केली. आता क्वेस्ट ही माझ्या आयुष्याची 14 वर्ष ही खूप महत्वाचा भाग होती क्वेस्ट. एक अजून प्रोजेक्ट आम्ही वनकुसवडे नावाचं गाव आहे पाटण तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यात. तिथे मी माझा मित्र आणि माझे काही नातेवाईक असे आम्ही 24 एकर जागा तिथे घेऊन, जे कम्प्लिटली ज्याच्यावरती काहीही उगवत नाही अशी जमीन घेऊन त्याच्यावरती जंगल तयार करणे, असं प्रोजेक्ट आम्ही गेली 18-20 वर्ष ते करतोय. मला अनेक गोष्टीमध्ये रस आहे, लिहिणं बोलणं मला आवडतं, ते मी करत होतो. अनेक वेळेला माझे वर्तमानपत्रात लेख आले आहेत, अनेक मुलाखती गावोगावी हिंडून द्यायचो वगैरे वगैरे. हे सगळं किंवा काहीही न करणं हा सुद्धा खूप महत्वाचा भाग. अशा नावाचं एक पुस्तक आहे, द आर्ट ऑफ डुईंग नथिंग. करेक्ट. सो हे सगळं खूप महत्वाचं आहे. तर त्यामुळे मी उद्या नट नसेन तर मला नाही वाटत माझ्या आयुष्यात काही फार मोठा फरक पडणार आहे. अगदीच नाही पडणार, मला खात्री आहे याची. तो एम्प्टीनेस नाही जाणवणार. नाहीच आहे, तेच सांगतोय मी. त्या अर्थाने एम्प्टी नाहीये. आय लाईक टू बी अलोन विदाउट बिंग लोनली, अँड आय एम नेव्हर लोनली. मला असं कधीच आयुष्यात एकदाही लोनली वाटलं नाहीये कधी. मी कित्येक दिवस मी एकटा असतो तरी सुद्धा. कारण हा माझा सतत प्रयत्न राहिलेला आहे की मी कशावरती तरी अवलंबून माझं ठेवू नये. वस्तू असेल, व्यक्ती असतील, कशावरती माझं काहीतरी अवलंबून, माझं सुख दुःख कशावरती तरी अवलंबून असेल. हे मला असं वाटतं की नाही, खरी स्वतंत्रता काय आहे, तर ती मला असं वाटतं फिलॉसॉफीमध्ये हीच आहे की तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्ही एकटे. आणि तसेच आपण नेहमी आपण म्हणतो एकटा येतो आणि एकटा जातो म्हणून, पण एकटं जगणं हे जर तुम्हाला करता आलं तर मला असं वाटतं की तुमचं जाणं एकटं हे जास्त सुखकर होईल. हे होण्यामागे एक आधीपासून असलेलं, मुळात कधी कधी होतं असं की माणसामध्ये ती बीजं असतात, नंतर त्याला कळतं की आपण असे वागतो कारण त्याची अशी कारणं आहेत. तेव्हा कळत नसतं, तेव्हा लोकांना वाटतं अरे हा माणूस विचित्र आहे, पण नंतर त्या माणसाला आणि बाकीच्यांनाही कळतं की त्यामागे एक विचार प्रक्रिया आहे. हे होण्यामागे चित्रपट आणि आत्ताचे सगळीच माध्यमं, बहुमाध्यमं आणि त्यातला कॉन्व्हर्जन्स, माध्यमांतर आणि माध्यम संमिश्रण, यामध्ये जे काही चाललेलं आहे त्याला आपण गुणात्मक दृष्ट्या काही टिप्पणी नको करायला. जे काही आहे ते चालू आहे सगळं.
त्यातून आलेला उबग कारणीभूत आहे का अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून क्लिअर होतं की म्हणजे जेव्हा तुम्ही वयाच्या 25-30 असाल किंवा 25 मध्ये तेव्हाच निश्चित होतं की 50च्या नंतर आपल्याला या दिशेने जायचं आहे? माझा जो पहिला मॅनेजर होता, मला आठवतंय आपलं दीनानाथ जे आहे पार्ल्याचं, तिथे आमची मीटिंग झाली होती. त्या माझ्या मॅनेजरला, पहिला मॅनेजर, मी सिनेमा 1 केला होता फक्त, 2001 सालची गोष्ट. त्यावेळेला सुद्धा मी हे म्हणालो होतो की मला 365 दिवस काम करायचं नाहीये, असं मी माझ्या मॅनेजरला सांगितलं होतं, जे अदरवाईज उलट सांगितलं जातं. त्यामुळे ही क्लॅरिटी मला पहिल्यापासून होती. ह्यातलं कुठलंच बाह्य कारण नाही आहे. जर तसा प्रश्न असेल तर हे कुठलंही बाह्य कारण त्याला नाहीये. उलट मी म्हणेन की आता त्या दृष्टीने फार अप्रतिम काळ आहे. वेब शो फॉर एक्झाम्पल, ते जे माध्यम ओपन झालंय, वेगवेगळे सिनेमे जे येत आहेत ते, सोशल मीडियाच्या निमित्ताने आता पॉडकास्ट, अशा बसून निवांत गप्पा मारणं, ज्याला तुम्हाला काही नाही युट्यूबवरती टाकायचं, तुम्हाला काही हे करायचं, हे किती आजकाल खुलं झालंय. तर उलट जर तसं असेल तर मला तर फार छान वाटते की मी ह्या काळामध्ये काम करतोय आता. त्यामुळे उबग वगैरे तर 100% नाही, उलट आनंद आहे की मी आता सुद्धा हे काही प्रमाणात का होईना हे काम करू शकतोय ह्याचा. पण हे पहिल्यापासून आहे. मी क्वेस्टमधनं सुद्धा रिटायर झालो 3 वर्षापूर्वी. ते सुद्धा मी आधी ठरवलेलं होतं की एस्पेशली सोशल वर्कमध्ये तुम्ही समाजाशी निगडीत असं जर काही काम करत असाल, जे मला शब्द आवडत नाही, समाज कार्य वगैरे, सामाजिक बांधिलकी वगैरे, हे शब्द मला अजिबात आवडत नाहीत, ते खरे नाहीत असं माझं मत आहे. पण अशा क्षेत्रामध्ये जर तुम्ही असाल तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या रिटायरमेंटचं वय ठरवलंच पाहिजे, किंवा काही जे काय असेल ते ठरवायलाच पाहिजे. कारण ते भयंकर ना इगो बुस्टर्स असतात या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट, नवीन लोक येत असतात त्या क्षेत्रामध्ये काम करायला. तर आणि संस्थेमध्ये, मी म्हणतोय व्यवसाय ह्या अर्थाने, एका संस्थेमध्ये. तर आता क्वेस्ट जवळजवळ 3.5-4 लाख मुलांबरोबर काम करते. आता केलं जवळजवळ क्वेस्टनी 55-60 हजार शिक्षकांबरोबर काम केलं. जवळजवळ 100 ते 125 लोक काम करतात क्वेस्टमध्ये. तर एका पॉइंटला ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी तर ठरवायलाच पाहिजे की आता मला बाजूला व्हायचंय. ते तुमच्या स्वतःसाठी पण चांगलं असतं आणि संस्थेसाठी पण चांगलं असतं. सो सांगायचा मुद्दा हा की हे सगळं आधीच ठरवलेलं आहे, काहीतरी निमित्ताने असं अचानक ठरवलेलं नाहीये, प्लॅन्ड आहे. मी त्याला आता काही कदाचित 1-2 वर्ष झाली असतील, पुण्यामध्ये संध्याकाळी प्रभात रोडला स्वरूप हॉटेलमध्ये बसलो होतो मी आणि डॉक्टर मोहन आगाशे आणि आणखी एक मित्र पण होता. आणि विषय तेव्हा काशीनाथ घाणेकर चित्रपट, डॉक्टर काशीनाथ घाणेकर चित्रपट आला होता. त्या अनुषंगाने चर्चा सुरू होती, त्यामुळे 1-2 वर्षापूर्वीची असेल अर्थातच. आणि त्यावेळी त्याने एक सुंदर तुलना सांगितली. विषय चालला होता गप्पांचाच, डॉक्टर श्रीराम लागू आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर. ते म्हणाले की श्रीराम लागू हे थोडे कमी अभिनेते होते. त्याचं कारण त्यांच्यातला जो बुद्धिमान माणूस होता, डॉक्टर श्रीराम लागू नावाची जी स्वतंत्र व्यक्ती होती, ती त्या पात्राला स्वतःवर हवी होऊ देत नव्हती. दुसरीकडे काशीनाथ घाणेकर मात्र ते पात्र आणि काशीनाथ घाणेकर एक होऊन जात असत. सांगायचा मुद्दा त्यांचा असा होता की तो बुद्धिमान व्यक्ती ती जी असते, विशेषतः अभिनय क्षेत्रामध्ये, तिचा हा स्वतंत्र वाणा, तिच्यातला तो मी, आणि चांगल्या अर्थानं मी, हा सारखा जागृत असतो आणि तो त्या व्यक्तीला सकम होऊ देत नाही. त्या व्यक्तीला मी त्या पात्रावरचा एकमय समरूप समरस होऊ देत नाही. तुमची जी सगळी आता मांडणी तुम्ही सांगितली त्याच्यामध्ये आज साधारण फारच ते परत चीझी म्हटलं जातं, बुद्धिमान आणि असे वाचन, उत्तम वाचन असलेले अभिनेता वगैरे, जणू काही बाकीचे कोणी वाचत नाही आणि बाकीचे कोणी बुद्धिमान नाहीत म्हणून. मग पुन्हा मग त्याच्यात व्यावसायिक आणि प्रायोगिक भेद वगैरे वगैरे, पण ते नाही म्हणत आहे मी. सो डॉक्टर आगाशेंची तीच व्याख्या, माझे शब्द थोडे पुढे मागे असतील कारण आगाशे उद्या म्हणतील मी एक्झॅक्ट असं म्हणालो, पण त्यांच्या म्हणण्याचा अर्थ चांगल्या अर्थानं होता की डॉक्टर श्रीराम लागू हे 2 अंगुळे वरचढच ठरायचे त्या पात्रापेक्षा. माझा तुम्हाला त्या अर्थानं प्रश्न आहे अतुलजी, जेव्हा तुम्ही आता ही जी मांडणी करता त्यामागे तुमचे सगळी पात्र एका बाजूला, तुमचे सगळे अवॉर्ड्स एका बाजूला, आणि अतुल कुलकर्णी नावाचा एक व्यक्ती मात्र हे सगळं बाजूला, मी हा नव्हे, याच्यातला द्वंद्वाचा हा परिणाम ही सगळी मांडणी. म्हणजे हे जे उदाहरण दिलं ते, म्हणजे मी त्याचा विचार आता करतोय हे म्हटल्यानंतर त्याच्याविषयी थोडंसं बोलतो कारण मनात येतंय त्यामुळे. पण मला असं वाटतं की जगामध्ये अभिनयाच्या पद्धती असं जे म्हटलं जातं, जगात जितके अभिनेते आहेत तितक्या अभिनयाच्या पद्धती आहेत असं माझं मत आहे. एक
आता डॉक्टरना म्हणजे मोहन काकांना तसं का वाटलं मला माहिती नाही, त्यांचा बघायला पाहिजे काय आहे काय नाही. पण मला असं वाटतं की अभिनेता म्हणून माझं कामच हे आहे की लोकांना हे पटवून देणं की मी हे पात्र आहे. त्याच्यामध्ये जर मी दिसत राहिलो तर मला असं वाटतं की ते कितपत योग्य आहे असं माझ्या मनात आत्ता शंका येते. माझ्या मते म्हणजे डॉक्टर घाणेकर आणि डॉक्टर लागू किंवा एकूण जनरल ह्या अर्थाने बघायला जाताना जे काही मी थोडंफार बघू शकलो डॉक्टर घाणेकरांना, मला वाटतं की परफॉर्मर्स असतात आणि ऍक्टर्स असतात असं मला खूप वाटतं. आणि परफॉर्मर्सला पर्सनॅलिटी ऍक्टिंग असा एक शब्द आहे, दुबईजी शब्द तो वापरायचा. पर्सनॅलिटी ऍक्टिंग, माझी जी पर्सनॅलिटी आहे तीच माझी ऍक्टिंगची स्टाईल आहे. तो परफॉर्मर आहे. आणि एक ऍक्टर आहे की जो प्रयत्न करत असतो ते जास्त पात्र जितक्या जवळ आपण त्याच्या जाऊ वगैरे वगैरे. आणि जो परफॉर्मर असतो त्याला लोक सुद्धा हेच बघायला जातात की मला ती स्टाईल आवडते. मला देवानंद साहेबांची स्टाईल आवडते, मला राजेश खन्ना साहेबांची स्टाईल आवडते, मला प्रशांत आपला दामले त्याची स्टाईल तो बघायला जातो. आणि त्याला जेव्हा ते दिसतं त्यावेळेला त्याला आनंद होतो की हा मला हेच बघायला मी आलो होतो. सो ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. आपल्याकडे अप्रतिम कॉम्बिनेशन्स असलेली जे परफॉर्मर पण आणि ऍक्टर पण होते, दिलीप साहेब, अमितजी, ही अशी उदाहरणं आहेत की जे दोन्ही होते. हवं तेव्हा परफॉर्मर, हवं तेव्हा ऍक्टर, हवं तेव्हा दोन्ही एकाच सिनेमात तुम्हाला वेगवेगळे बघायला मिळेल वगैरे वगैरे. मला घाणेकर परफॉर्मर वाटतात. ही वॉज अ परफॉर्मर. हा, आणि त्यामुळे ते बघायला लोक जायची. डॉक्टरांचं थोडंसं वेगळं होतं आणखीन असं मला वाटतंय, आणि ती एक वेगळीच पद्धत होती. त्याला डायरेक्ट ऍक्टर म्हणावं का डायरेक्ट परफॉर्मर म्हणावं मला माहिती नाही, ते जरा असं नीट विचार करून बघायला पाहिजे. पण तो एक मुद्दा. ते एक वेगळं आहे आणि मी वेगळं आहे. म्हणजे माझं जे काही माझा व्यवसाय आहे तो वेगळा आहे आणि मी हे वेगळं आहे. हे मला असं वाटतं की हे भान मला अगदीच सुरुवातीपासून होतं आहे. आणि माझं मूळ डेफिनेशनच मला असं वाटतं की कुणाच्याही बाबतीत तुम्ही काय बँकेत काम करत जरी असलात, आर्किटेक्ट असाल, डॉक्टर असाल, प्रोफेसर असाल, कुठेही एखाद्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम करत असाल, कोणीही असाल तुम्ही, मगाशी मी जे म्हणालो तेच मला वाटतं की तुमचा व्यवसाय हे तुमचं आयुष्य असू शकत नाही. साध्य काय आणि साधन काय ह्याच्यामध्ये आपण फार गल्लत करायला शिकवलं गेलंय काही पिढ्या आपल्याला. पैसा हे साध्य आहे की साधन आहे, प्रोफेशन हे साध्य आहे की साधन आहे, त्याच्यावरच तुमच्या आयुष्याची यशस्वीता अवलंबून आहे का तुमचा प्रोफेशनल सक्सेसवरती. म्हणजे त्याच्यात मिळालेला यशस्वीता म्हणजे आपण शेवटी परत पैशातच गणतो ती. तर माझ्या मते ते तुमचं साधन आहे. तुम्हाला आयुष्य इतर जे जगायचं आहे ते जगण्यासाठी तुम्हाचं ते साधन आहे, तुमचा व्यवसाय आहे, ते तुमचं साध्य नाही असू शकत असं माझं मत आहे. एवढं फक्त करायला नाही जन्मलेलो आपण. एकच प्रोफेशन मध्ये येऊन आयुष्यभर फक्त तेवढंच मला तेच करत मरायचंय, मला स्टेजवरती मरायचंय, अभिनय करत मरायचंय. मला हार वाटेल जर तसं झालं तर. मला जर फक्त तेवढंच आणि मला बाकीचं काहीच जर करता आलं नाही, उपभोगता आलं नाही आयुष्य, आणि त्याच्यासाठी मी वेळ दिला नाही तेवढा माझ्या व्यवसायातनं काढून, तर मला असं वाटतं की ती माझी हार आहे असं मला वाटेल. रत्नाकर मतकरींची कथा आहे, त्यामध्ये असा एका पात्रामध्ये इतका गुंतून गेलेला ऍक्टर की नंतर तो मरतो आणि काहीतरी बहुधा स्टेजवरच मरतो वगैरे, पण त्याचा आत्मा राहतो. आणि तो दुसरा जो ऍक्टर आहे तो त्याला त्याची सारखी तुलना त्या आधीच्या ऍक्टरशी होत असते आणि त्याला कळत नाही की मी याच्यात आणू कसं. मग तो काहीतरी तो अंगरखा घातल्यानंतर त्याचा तो आत्मा त्याच्यात येतो आणि मग नंतर तो परफॉर्म करतो. ते थोडंसं असंच आहे की तुम्ही झपाटून जाऊ नये त्या गोष्टीने. म्हणजे ही अमुक म्हणजे तो तसाच, म्हणजे हा अभिनेता म्हणजे हीच भूमिका, हेच क्षेत्र. पण मग आजच्या काळामध्ये जेव्हा यशाची मानकी ही हिट्स, बँक बॅलन्स, आता तुमच्या क्षेत्रामध्ये हिट्स असतील, आणखी कोणाच्या याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पदांवरती गेला ते असेल, असं असताना इतका क्लिअर विचार ठेवायचा, याला म्हणजे मला माहिती नाही, आपण लागूनचा पण उल्लेख केला, हे जी सगळी समकालीन होती. दुबे तर होते, तुम्ही 2 युनिव्हर्सिटींशी संबंधित होता, एक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि नॅशनल स्कूल ऑफ दुबे. तर या मंडळींशी कधी हे एक्झिस्टेन्शियलिझमचे प्रश्न कधी गप्पा व्हायच्या यांच्याबरोबर, की काय वाटतंय माझ्या जातीचा मिळो मज कोणी, असे कोणी मिळाले का ह्या फर्थामध्ये? नाही खरं म्हणजे अशा त्या अर्थी असा विचार करणारे अतुल कुलकर्णी एकटेच आहेत का आणखी आहेत कोणी सम अध्यायी, समप्रवासी, सहप्रवासी?
असं मला पटकन नाही आठवत आहे. त्यामुळे मला माझ्या संपर्कात तसे आमिर खान कदाचित थोडाफार, मला माहिती नाही की तो असा कधी विचार करेल का. त्याचा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा आहे हे 100%. सत्यमेव जयते हा प्रयोग हा तसा होता काय 100% की हे काहीतरी वेगळं पण केलं 100%. आणि त्यावेळेला त्यांनी बाकीचं सगळं बाजूला ठेवून हे काम केलं, किंवा पाणी फाउंडेशनचं काम करतोय ते. सो त्या अर्थाने तो नक्कीच, म्हणजे पण मी जसं म्हणतोय तसं तो कधी करेल का मला माहिती नाही, किंवा असं काही आमचं कधी बोलणं झालं नाहीये. पण हे नक्की आहे तो त्याचा व्यवसाय सोडून ह्या गोष्टींमध्ये त्याला प्रचंड रस आहे. आणि एकदा ते घेतल्यानंतर, ते हातात घेतल्यानंतर त्याच्यावरती पूर्ण मेहनत करून ते तडीला नेणं हे पण आहे. मला तो एकदा ह्याच्याविषयी म्हणाला होता, सत्यमेव जयतेच्या वेळेला, मला सगळ्यात मला हे का करावं असं वाटलं आणि मी हे का केलं आणि मी काय एन्जॉय केलं, तर तो मला जी माणसं भेटली जी मला कधीच अदरवाईज भेटू शकली नसते. आणि नुसतं भेटणं हा मुद्दा नाही आहे, समजून घेणं ती माणसं, त्यांची जी विश्व आहेत ती. तर ही ओढ असणं, ती काय त्याला व्यवसायाला त्याला काही त्याचा उपयोग होणार नव्हता. झालं असेल तर नुकसानच झालंय ते मला माहिती आहे. त्याचं एन्डॉर्समेंट्स घेत नव्हता वगैरे. सो म्हणजे तो एक माणूस आहे की जो वेगळ्या पद्धतीने, पण अशी आहेत मला असं वाटतं माणसं, नाही अशातला भाग नाही. पण म्हणजे ते चूक आहे असं माझं म्हणणं नाही आहे की व्यवसाय हेच माझं आयुष्य आहे असं जर कोणी ठरवलं तर ते चूक आहे असं माझं म्हणणं नाही. ॲज लॉंग एज यू आर हॅपी, फर्स्ट क्लास, ग्रेट. पण माझी ती व्याख्या नाही इतकंच मला म्हणायचं. व्यक्ती आणि अभिनय म्हणजे ते काम झालं, आवडही झाली. यामध्ये बघत असताना मी जेव्हा आधीच्या या मुलाखतीच्या तयारीसाठी बघितलं त्यावेळी तुमच्या आतापर्यंतच्या आत बसूया आपण या चित्रपटातल्या सगळ्या पात्रांमध्ये ग्रे शेड आहे. उदाहरणार्थ चांदनी बारमध्ये तब्बूचा दाखवलेला नवरा हा तुम्हाला एकाच वेळी नायक किंवा खलनायक नाही ठरवता येत. आणि असे अनेक आहेत. अगदी बंदिश बँडिट्स पर्यंत सुद्धा आपण आलो, त्याच्यातल्या सुद्धा प्रत्येकाला त्याचा फ्लेवर आहे. हे आपोआप घडत गेलं, जाणीवपूर्वक होतं, कारण हे तुम्ही जी सगळी मांडणी मगाशी केली सगळी त्याला बऱ्यापैकी साजेसं आहे की म्हणजे आतापर्यंतचे चित्रपट कसे राहिलेले आहेत की एक रंग चांगला वाईट. म्हणजे लहानपणी मला आठवतं की घरी आपण असं विचारायचो, यातला हिरो कोण, खलनायक कोण, विलन कोण, आता कोण आणणार, वाईट कोण, चांगला कोण. त्याच्या पलीकडे ही जो ग्रे शेड आहे ही चित्रपटात जी दिसते, आणि नेमकी ती योगायोगाने अतुल कुलकर्णी पण तसेच आहेत का अतुल कुलकर्णी तसे आहेत म्हणून त्यांनी रोलच तसे निवडले? मला वाटतं दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर ही की मी ज्या वेळेला आलो सिनेमे करायला लागलो त्यावेळेला बदलायला लागला होता सिनेमा. म्हणजे मधुर भांडारकर, चांदनी बार असं उदाहरण दिलंस तू म्हणून, की रामगोपाल वर्मांचा असिस्टंट होता मधुर, सत्या वगैरे येऊन गेले होते. त्यामुळे तो असा एक बदलणारा काळ होता ज्याचा मला फायदा मिळाला एक. आणि तो सगळ्यात मोठा भाग तो आहे की मला ती संधी मिळाली कारण सिनेमा बदलत होता. फक्त मला असं नाही, माझ्यासारख्या नटांना ती एक संधी मिळाली की आम्ही अशा बॉर्डरवरच्या आणि अत्यंत इंटरेस्टिंग अशा भूमिका आम्हाला मिळाल्या. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की माझ्या व्यवसायामध्ये ना एक सगळ्यात महत्वाचा शब्द शिकायला लागतो आल्या आल्या, ज्याचं स्पेलिंग आहे NO. नो म्हणायला तुम्हाला यायला पाहिजे ह्या व्यवसायामध्ये. आणि ते खूप कठीण असतं. असं त्याला मोरॅलिटी मी नाही जोडणार, कारण एकदा तुम्ही व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर तुमचं घर चालतं त्याच्यावरती. आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळेला मला नाही वाटलं म्हणून मी नाही केला असं चालत नाही. व्यवसाय तुम्ही पूर्ण वेळेचा म्हणून स्वीकारल्यानंतर. पण मी खूप नशीबवान आहे त्या बाबतीत की मला खूप चांगल्या दिग्दर्शकांनी खूप चांगले रोल्स सातत्यानं दिले. आणि त्यामुळे मी नाही म्हणू शकलो पुष्कळ गोष्टींना, कारण हो म्हणायला माझ्याकडे चॉईस साठी सुद्धा खूप फिल्म्स होत्या आणि खूप रोल्स होते. त्यामुळे मी त्या अर्थाने अत्यंत नशीबवान आहे करिअरच्या बाबतीत. तर ती दोन्ही कारणं आहेत असं मला वाटतं त्यासाठी. पण माझा त्याला प्रश्नाला एक फ्लेवर असा होता की संमिश्र भाव असणाऱ्या जी पात्र होती जी तुम्ही साकारली ती तशी निवडण्यामागे ती पात्र रोल तर तसा होताच, पण अतुल कुलकर्णी स्वतःच अशा अनेक शेडयुक्त असल्यामुळे जाणीवपूर्वक तसे ते निवडले की मला हेच निवडायचं आणि म्हणून मला जिथे कप्पेबंद रोल आहेत ते मी टाळले आणि शेड्सवाल्याच रोल घेतले. असं झालं. ते इंटरेस्टिंग असतात. शेड्सवाले जे रोल्स असतात किंवा तशा ज्या स्क्रिप्ट्स असतात ते खूप इंट्रिग निर्माण करणाऱ्या स्क्रिप्ट्स असतात आणि रोल्स असतात. त्यामुळे ते जास्त करून निवडले गेले.
मी तसा आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा ते पात्र म्हणून मला, आणि ती गोष्ट म्हणून, कारण पात्रापेक्षा जास्त मी आधी गोष्ट ऐकतो, ती गोष्ट म्हणून मला आवडली तर मग अर्थातच मी पात्र म्हणून आवडतंय का हे पाहतो. तर ती ज्या पद्धतीची पात्र होती ती कारणीभूत होतो, मी कसा आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा. पण हे होत असताना हा थोडा बायस प्रश्न आहे, पण त्या अर्थानं ही सगळी पात्र ही एवम इंद्रजित नाटक तुम्ही बघितलं असेल, त्या अर्थानं म्हणतोय मी की चित्रपट मध्ये नायक असतो, नायक नायिका ही पठडीबद्ध साचेबद्ध असतं आणि त्याच्यातले तुम्ही प्रमुख असता आणि ते प्रमुख म्हणूनच तुमचं करिअर वाढत जावं असं चित्रपट नाट्य क्षेत्रात असतं. त्यामुळे मग आणि अतुल कुलकर्णी हे महत्व ठरतं, आणि काशीनाथ घाणेकर हे महत्वाचं ठरतं, आणि विक्रम गोखले आणि कोण असतील ती सगळी नावं अशी. आपण असे आणीवाले रोल केले नाही, आम्ही अगदीच ब्लंट विचारतोय, त्याचं न्यून वाटतं? कसं म्हणूया की असं जर काही मिळालं असतं समजा तर आनंद झाला असता वेगळ्या पद्धतीने, कारण त्याचं एकच आहे की त्यापासून मिळणारी प्रसिद्धी आणि त्यापासून मिळणारा स्टेटस हा एक भाग झाला. पण अशी पात्र मिळाली की तुम्हाला करायला वाव खूप असतो वेगवेगळा, कारण तुमचा स्क्रीन टाइम तेवढा असतो आणि त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करून बघायला पण तेवढा वाव असतो. तर त्यामुळे ते एक वेगळं स्टेटस आहे आणि तो एक वेगळा, त्या हायरार्कीमध्ये तो एक वेगळा त्याचा वजूद आहे असं आपण म्हणूया. त्यामुळे तसं करायला मिळालं असतं असं काही आयुष्यभर तर आनंदच झाला असता, का नसता झाला. पण ना खेद ना खंत. हा, पण काय आहे ना की एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मी मुळात आलो ह्या क्षेत्रात, माझा पहिला सिनेमा आला त्यावेळेला मी 30 वर्षांचा होतो ऑलरेडी. मी हा व्यवसाय सुरू केला मी 30 वर्षांचा होतो, जेव्हा गांधी विरुद्ध गांधी मी पहिलं नाटक केलं. माझा पहिला सिनेमा आला तेव्हा मी 35 वर्षांचा होतो. तर आता त्या वयामध्ये बॅकग्राऊंड नसताना आणि असं काय म्हणतात त्याला स्ट्रगल करत किंवा एक सिनेमातून दुसरा सिनेमा असं सगळं होत असताना मला जे मिळालं ते मला असं वाटतं की खूप छान काम करायला मिळालं मला, आणि खूप दिग्गजांकडे वेगवेगळ्या लोकांकडे काम करायला मिळालं, वेगळ्या लोकांच्या बरोबर काम करायला मिळालं. त्यामुळे मला खेद असं जर म्हणत असेल तर अजिबात नाहीये. मला असं वाटतं की व्हॉट एव्हर आय डिझर्व्ड आय गॉट इट. मला आपल्याकडे एक ते म्हणायची फार पद्धत आहे आणि ती अत्यंत न्यूनगंडात नाही येते की काय अंडर रेटेड ऍक्टर वगैरे, मला असं अजिबात कधी वाटत. आणि काय आहे की हा व्यवसाय आहे, ह्या व्यवसायामध्ये फक्त तुम्ही कसे आहात म्हणजे ते सुद्धा परत सापेक्षच आहे की तो चांगले अभिनेते आहात, ते कोण म्हणतं आणि किती जण म्हणतात तो ते सापेक्ष आहे, असं काही नाही आहे त्याच्यात काही. पण फक्त त्याच्यावरती अवलंबून नाही, आपण असं गृहीत धरू आत्ता चर्चेपुरतं की अप्रतिम अभिनेते आहात तुम्ही, परंतु हा व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये तुम्हाला मिळणारी संधी, ती एक संधी म्हणजे सिनेमाच्या बाबतीत तो सिनेमा हिट होणं, तो रोल हिट होणं तुमचा, त्या अर्थाने तुम्हाला एक मास बेस मिळणं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात ह्या व्यवसायासाठी. आणि त्याच्यावर तुम्हाला पुढचा मिळणारा सिनेमा किंवा रोल अवलंबून असतो. आपण एक खूप मोठी चूक करतो की व्यवसायापासून कला ही वेगळी करण्याचा प्रयत्न करतो. सिनेमाच्या बाबतीत ते अशक्य आहे, कारण सिनेमा ही जगातली सगळ्यात महागडी कला आहे. तुम्ही कुठलीही कला घ्या, ती निर्माण करायलाच एवढे पैसे लागतात सिनेमाला की त्याच्यावरती ही बंधनं असतात. त्यावेळेला डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स हे टाईप कास्टिंग करणार, कारण त्यांना सेफ खेळायचं असतं, हवं असतं. तुम्ही बसून कुठेतरी ड्रॉइंग रूम मध्ये किंवा सॉरी पण एखाद्या काय वर्तमानपत्राच्या कार्यालयात किंवा टीव्हीच्या ऑफिसमध्ये बसून अमुक सिनेमा तसा तमुक सिनेमा म्हणायला सोपा आहे, त्यांचा तो अधिकारही आहे तुम्हा लोकांचा, तो मुद्दा नाही आहे. पण व्यवसाय म्हणून सिनेमावरती प्रचंड प्रेशर असतं, कारण ती प्रचंड महाग कला आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी हेराम पहिल्यांदा सिनेमा, तो खूप मोठा सिनेमा होता, कमलजी, शाहरुख खान, राणी मुखर्जी वगैरे वगैरे, तो तितका चालला नाही. त्याच्यानंतर चांदनी बार आला की जो खूप चालला, आणि मग त्यामुळे अर्थातच मला पुढचे माझे सिनेमे मिळत गेले वगैरे वगैरे. पण तो चालला असं जरी असलं तरी त्या चालण्याला किती चालला, त्याच्यातला माझा रोल किती हे झाला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी या मास बेससाठी महत्वाच्या होत्या.
आणि त्या आधारावरती मला रोल्स मिळाले किंवा त्यांचं पुढे जे काय माझं व्हायचं ते झालं किंवा नाही झालं. सो हा जो एक प्रॅक्टिकल दृष्टिकोन अत्यंत आवश्यक आहे या सगळ्यासाठी. मी एक शेवटचं हे सांगून थांबतो ह्या उत्तराच्या बाबतीत. मी नवीन ऍक्टर्स किंवा नवीन कुणी या क्षेत्रामध्ये आलं तर मी त्यांना तेच म्हणतो की काय आहे, अभिनय आवडणं, अभिनय येणं आणि अभिनयाचा धंदा करणं ह्या 3 वेगळ्या गोष्टी आहेत. आता धंदा म्हणल्यानंतर लगेच तुम्हाला असं वाटेल नाही तो व्यवसाय आहे, तुम्ही धंदा नाही व्यवसाय म्हणायचं तर व्यवसाय म्हणा. आणि ह्या 3 गोष्टी एकमेकांवरती अवलंबून नाही आहेत. तुम्हाला अभिनय करायला आवडतो म्हणजे तुम्हाला अभिनय येईल असं नाही. तुम्ही उत्तम अभिनेते आहात म्हणून तुम्हाला त्याचा उत्तम व्यवसाय करता येईल असं नाहीये. तुम्ही फारसे बरे अभिनेते नसाल, मी जनरल म्हणतो, असं काही असतं का याच्याबद्दल भाषा घ्या, पण तुम्ही समजा लोकांच्या दृष्टीने चांगले अभिनेते नसाल तरी सुद्धा तुम्हाला त्याचा उत्तम व्यवसाय करता येऊ शकतो. त्यामुळे ह्या स्वतंत्र गोष्टी आहेत पूर्णपणे. हे करत असताना तर हा पुन्हा एक थोडा टिपिकल पण हा आहे, म्हणजे विशेषतः जेव्हा अभिनेता तुमच्यासारखा असेल कलाकार, या काळामध्ये मराठी चित्रपटसृष्टी आणि त्याही पलीकडे नाटक, तुम्ही नंतर काही फारसं नाटक नाही केलं. नाहीच. आता इथे एक आणखी तो किस्सा राहून जाऊन, कारण मगाशी आपण गप्पा मारताना तो तुम्ही सांगितला होता की कसं काही गोष्टी स्टिरियोटाईप होतात पण ते बिझनेसची गरज असते. गांधी विरुद्ध गांधीच्या नंतर तुमची गांधीची भूमिका एवढी गाजली की त्याच्यामुळे तुम्हाला शो स्टॉपरसाठी सुद्धा बोलवण्यात येत होतं. आणि मग तुमचे गुरु यांनी तुम्हाला त्यांचा जो काही आवडता शब्द आहे तो वापरून म्हणजे सत्यदेव दुबेंनी, तर ती आणि हे कंपल्शन आहे, हे म्हणजे यातला जोक सोडा पण हे कंपल्शन आहे. अनेकांना त्याच्यामुळे स्टिरियोटाईप झाले, काही जण खलनायक एक खलनायकच झाले. एखादा आता बेकू मात्रेतून एखादा मनोहर वाजपेयी बाहेर आला आणि त्याने आणखी रेंज केली, पण अनेकांवरती ते होतं की तुम्ही तेच परत करा, आणि असं अनेकांचं झालं. सो त्या टाईपकास्टमध्ये न अडकणं, तो निर्णय घेणं, तो दबाव कसा असतो, तो त्या बाबतीत त्या किस्सासह कसं सांगा? नाही, एकतर दुबेजी माझे गुरु नव्हते, मी कुणालाच गुरु असं मानत नाही. त्या कॉन्सेप्ट बद्दल माझ्या फार रिझर्वेशन्स आहेत. गुरु असं कोणी नसावं असं माझं मत आहे. एनिवे, तो वेगळा मुद्दा झाला. परंतु गांधी विरुद्ध गांधी माझं पहिलं नाटक, ते केल्यानंतर मला प्रचंड गांधी करा म्हणून मागण्या येत होत्या, सिनेमातनं येत होत्या. अगदी राजकुमार संतोषींनी मला विचारलं होतं, जब्बार पटेलांनी मला विचारलं होतं. अहमदाबादहून एक फोन आला होता की फॅशन शो आहे, त्या फॅशन शो मध्ये शो स्टॉपर म्हणून तुम्ही गांधी म्हणून या स्टेजवरती असं. आणि मी सगळ्याला नाही म्हणत होतो, कारण मला माहिती होतं की, आणि तो गांधी इतका गाजला होता त्या नाटकातला की मला इतक्या मागण्या म्हणूनच येत होत्या तोच रोल करावा असं. तर मला हे माहिती होतं की मी त्याच्यात अडकलो आणि मग तेच म्हणून बघतील आणि मग एका पॉइंटला हे संपेल आणि मग नंतर माझ्याकडे दुसरा काही पात्र दुसरं म्हणून कोणी बघणार नाही असं मला वाटत होतं, म्हणून मी दुबेजी मला पृथ्वीमध्ये भेटले एकदा आणि त्यांनी मला असे त्यांचे जे आवडत्या काही शिव्या होत्या ते म्हणाले, ऐसा मत कर काम, पैसा आएगा और पैसे से कॉन्फिडन्स आता है, त्याचं मला म्हणाले. तर त्यांना मला असं वाटतं असं म्हणायचं होतं, काय आहे की ह्या व्यवसायामध्ये ना, जेव्हा तुम्ही अचानक उडी मारता, मुंबईसारख्या शहरात येता, तुम्हाला काही बॅकग्राऊंड नाही आहे, तुम्ही काहीतरी काम सुरू करता, अभिनेत्याला आत्मविश्वास येणं ही खूप महत्वाची स्टेज असते जेव्हा तुम्ही व्यवसायामध्ये उडी घेता याच्यामध्ये त्यावेळेला. कारण एकदा तो आत्मविश्वास आला आणि तुम्ही कम्फर्टेबल झालात स्वतःशी की तुम्ही काहीतरी वेगळ्याच पद्धतीने तुमची कला म्हणून तुम्ही एका वेगळ्या प्रवासाला निघता, आणि ते खूप महत्वाचं आहे, तो एक आत्मविश्वास येणं. आणि मला वाटतं दुबेजींना असं म्हणायचं होतं की तू आत्मविश्वास तो आधी मिळव आणि तो पैशात नाही येतो. खोटं नाहीये, खरंय. पण शेवटी ज्याचा त्याचा निर्णय असतो आणि मी ठरवलं की दुबेजींचं ऐकायचं नाही. आणि त्या वेळेला एस्पेशली खूप स्ट्रगल त्या अर्थाने, म्हणजे एवढं नाटक गाजून सुद्धा, कारण त्यावेळेचं व्यावसायिक नाटक, माझं पहिलं व्यावसायिक नाटक, त्यानं मिळणारे पैसे जे काय असतील ते, सुदैवाने मी ते नाटक गुजरातीमध्ये पण केलं आणि हिंदीमध्ये पण केलं, ज्याच्यामध्ये तुलनेनं जास्त पैसे मिळत होते. परंतु 3-1 वर्ष मी फक्त तेवढं एकच नाटक करत होतो. तर पैशाची ओढाताण ह्या दृष्टीने किंवा एकच काम करतोय मी ह्या दृष्टीने, हा दबाव असतो, हा ताण असतो. आणि पुढेही असं झालं, मी दम नावाचा सिनेमा केला आणि त्यातलंही तो ज्याला आता आपण हिरो व्हिलन असं त्या टाईपचा तो सिनेमा, ग्रे शेड नव्हतीच. अच्छा. दम मध्ये माझं एकदम ब्लॅक कॅरेक्टर, एन्काउंटर शंकर नावाचा. तर मला असे अनेक की व्हिलन आणि इन्स्पेक्टर आणि असेच सगळे रोल यायला लागले त्यावेळेला.
ते पण मी नाही म्हणत गेलो. तर हा मला वाटतं ह्याच्यात चूक बरोबर हा मुद्दा नाहीये. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय हे तुम्ही ठरवणं हा एक मुद्दा, आणि तुम्ही त्या निर्णयावरती तुम्ही ठाम राहू शकाल अशी तुमची आर्थिक आणि व्यावसायिक स्थिती होऊ शकणं हाही भाग त्याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. त्याच्यात एक फक्त एक त्याला हे आहे व्यवसाय किंवा पैसा हे यायला की तुम्हाला काय हवं तुमची व्याख्या तुम्ही ठरवायला पाहिजे की मला ह्या गाडीत फिरायचं, मला तो तेच जर पाहिजे आणि काय असेल तर मग त्याला अंतर आहे. एक्झॅक्टली. या मुलाखतीसाठी जे मी प्रश्न बनवले होते काही रेफरन्सेस संदर्भ घेऊन, त्यात एक संदर्भ होता योगायोगानं मी इथे आलो आणि त्यांनी मला घर दाखवलं अतुल कुलकर्णींनी. त्यांच्या इकडच्या एका रूम मध्ये चैतन्य ताम्हाणेच्या कोर्ट फिल्मचं पोस्टर आहे. आता त्याचा संदर्भ असा की चैतन्य ताम्हाणेची नंतर आलेली डिसायपल, ज्यामध्ये एक शास्त्रीय संगीताचा स्वतः उत्तम गायक असलेला आणि शिवाय शिक्षक असलेला असं ते पात्र आहे, आणि त्याची मनाची उलाढाल, कारण एकीकडे व्यावसायिकता आहे, पैसा कमवायचा आणि तो लागणारच आहे, आणि दुसरीकडे सगळं बाजारूकरण होत चाललेलं आहे. जो शिकायला येतात त्यांना पटकन शिकायचं आणि पटकन संगीत स्पर्धेमध्ये जायचं आणि आयडॉल वगैरे व्हायचं आहे. आणि दुसरीकडे त्याच्या कानामध्ये सारखं त्याच्या ज्या शिक्षिका होत्या, गुरु होत्या, त्यांचं कानावर येतं की संगीत साधना, स्वर साधना, शुद्ध स्वर, पवित्रता, आणि मग तो सगळा साक्षात्कार, समाधी, अध्यात्म आणि वगैरे वगैरे. त्याची ती सारखी ओढाताण होते की मी व्यवसाय सांभाळू का हा सगळा इथॉस सांभाळू. आता तुम्ही जे सगळं सांगताना मला तोच परत एकदा चैतन्य ताम्हाणेचं ते पात्र पुन्हा डोळ्यासमोर येत आहे. सो तुमच्या डोळ्यासमोर हे क्लिअर होतं की मला, म्हणजे त्याच्यासमोर तो द्वंद्व होतं, त्याचं मन ओढा घेत होतं शुद्ध शास्त्रीय संगीत, त्याची पूजा अर्चा, अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी आणि तो सगळी भावना, पण त्याचवेळी त्याच्या फिजिकल नीड्स मात्र तेवढ्या स्ट्रॉंग होत्या की मी पैसा कुठून आणू हे करत असताना. तुम्हाला त्या द्वंद्वाला सामोरं जावं लागलं? मी म्हणालो तसं मी खूप नशीबवान त्या बाबतीत होतो, आणि मला एकीकडे मी नाही म्हणत होतो, काही वेळेला मी करतही होतो, नाही अशातला भाग नाही. आणि मी फक्त हिंदी आणि मराठीत नाही, मी 4 दाक्षिणात्य भाषेमध्ये अगदी पहिल्यापासून काम करतोय. तर अशा एक 7-8 भाषांबद्दल मी बोलतोय आता त्या मध्ये केलेल्या मी सिनेमांबद्दल. तर असं झालेलं आहे, नाही अशातला भाग नाहीये की अरे की हा अदरवाईज केला नसता पण आता करूया हा सिनेमा, असं झालेलं आहे. नाही अशातला, पण मला ते फार नाही करा. पण मला सांगा, तुम्ही मगाशीच म्हणालात की तुम्हाला हे अगदी अचूक व्यावसायिक भान आहे की चित्रपट ही कला आहे, त्याचवेळी तो व्यवसाय आहे, तो तसा केला पाहिजे. मग जर का त्या व्यवसायाच्या भानामुळे जर का समोरून तुम्हाला अशा काही ऑफर्स येत असेल की आम्हाला ही भूमिका तुम्ही करा, जिथे तुम्हाला स्वतःला माहिती आहे की त्या माणसाला का गरज आहे, कारण त्याची व्यावसायिक गरज आहे, तर मग द्वंद्व कसं काय तयार होतं? मग करत का नाही भूमिका? नाही, तो त्याला हवाय हा त्याचा भाग झाला. ते मला करायचे की नाही हा माझा निर्णय आहे. अच्छा, बरं. तो माझ्या व्यावसायिक निर्णयाचा भाग आहे. तर त्यामुळे हे अर्थातच मला ठरवायला पाहिजे. पण मी म्हटलं तसं की एकतर इतर काम तुम्हाला तसं मिळायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही जे ठरवलेलं आहे की मला ह्या पद्धतीने जगायचं आहे, की मला कुठलं घर पाहिजे, किती मोठं घर पाहिजे, कुठे घर पाहिजे, मला किती गाड्या पाहिजेत, मला काय हवं, ह्याचे निर्णय शेवटी तुम्हाला घ्यायला लागतात, की जे ठरवतात की तुम्ही किती सिनेमे करायचे, कुठले सिनेमे करायचे किंवा कुठले करायचे नाहीत. हे जर, आणि ते कुठल्याही बाबतीत आहे, मला नाही वाटत हे फक्त बाबतीत. हा असा सगळा विचाराचा, ज्याला विचार व्यूह वगैरे म्हणतात, हे अतुल कुलकर्णी, त्यातलं कुलकर्णी नाव सोडून द्या, पण अतुल नावाची व्यक्ती जी महाराष्ट्रात जन्मलेली मराठी व्यक्ती आहे, कारण आपल्यामध्ये तसाच एक हमारी अजब सी फकीरी है ही मराठी लोकांमध्ये, त्याच्यामुळे म्हणजे समजा अतुल बात्रा, अतुल सिंग, अतुल सिन्हा, अतुल कुमार असे नॉर्थ मध्ये कोणी असते ते असे वागले असते, असे म्हणजे तसे ऍक्टर तिकडे होऊन गेलेले, म्हणजे कानाच्या पाळीला मी हात लावतो तसे तिकडेही आहेत. पण ही जी मनाचा हा जो एक मूस तयार होते, फकीरीची मूस तयार होते, तर तुम्हाला वाटतं त्या सभोवतालामुळे, त्या मध्यमवर्गीय नेणिवेमुळे तयार होते? तुम्ही जर का तिकडचे असता तर वागला असता तसे? नाही वाटत मला वेगळं काय कोर बदलतो असं मला वाटत नाही. एक टेक्निकल मुद्दा म्हणजे मी कर्नाटकात जन्मलेलो आहे. हो, बेळगावचा आहे तुम्ही, पण त्या अर्थाने जन्म. टेक्निकल मुद्दा जरी सोडून दिला, मी माझ्या वडिलांचा व्यवसाय होता. माझे वडील नोकरदार नव्हते. आमचा खूप मोठा व्यवसाय होता सोलापूरमध्ये. माझ्या घरातलं कुणीच नोकरी केली नाही कधी, म्हणजे माझे काका लोक आणि हे वगैरे सगळे आपापल्या व्यवसायात आहेत. डॉक्टर्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत. आमची बेळगावमध्ये मोठी फर्म आहे चार्टर्ड अकाउंटन्सीची. त्यामुळे त्या अर्थाने मी मध्यमवर्गीय मराठी नाहीये. मी एका श्रीमंत कुटुंबात वाढलो आणि
बऱ्यापैकी तसाच होतो. मध्ये आमचा व्यवसाय बुडला, त्याच्यानंतर आम्ही कफल्लक झालो, तो भाग वेगळा. पण मी जन्मलो तेव्हा मी श्रीमंत घरात जन्मलो. त्यावेळेला आमच्याकडे 2 4-चाकी गाड्या होत्या आणि 2 दुचाकी गाड्या होत्या, फक्त वडील चालवायचे. सो मला एकतर वाटत नाही की मी मध्यमवर्गीय मराठी असं म्हणून घ्यावं स्वतःला, कारण आम्ही श्रीमंत घरात जन्मलो मी. दुसरी गोष्ट, हा कोरचा भाग आहे. तो कुठल्या राज्यामध्ये जन्मलात किंवा कुठलं आडनाव घेऊन जन्मलात ह्याच्यावरती ते खूप अवलंबून आहे असं मला वाटत नाही. मला कळतंय काय तुम्ही विचारताय ते, की एक ॲटमॉस्फिअर त्या अर्थाने निर्माण होतं, त्या निमित्ताने निर्माण होतं तुमच्या अवतीभोवती आणि त्याचा परिणाम होतो. याला एक छोटासा संदर्भ देतो. जुनी दूरदर्शनवरती पाहिलेली मुलाखत होती आणि त्यामध्ये ती अभिनेत्री, मी नाव विसरतो, कदाचित उषा चव्हाण होत्या किंवा काय, त्या म्हणाल्या की आम्ही मराठी माणसं, आम्ही, आणि नंतर राज ठाकरेंनी वेगळ्या प्रकारे ती खंत बोलून दाखवली होती. त्या अभिनेत्री अशा म्हणाल्या की जर का आमची मराठी अभिनेत्री पार्ल्याच्या बाजारात किंवा दादरच्या कबूतरखान्यामध्ये जर का भाजी घेताना दिसणार असेल तर ती सेलिब्रिटी कशी होणार, ती तुम्हाला आणि आम्हाला त्यांचं कौतुक वाटतं की आम्ही सगळे लोकांमध्ये वावरणारे वगैरे. सो हा जो मध्यमवर्गीयपणा आहे, आणि मी त्याच्यामध्ये कोणताही चुकूनही टीकेचा किंवा थोडा टोमणा मारायचा सूर मुळीच नाहीये माझा, पण त्या वातावरणामुळे ही मनोवृत्ती तयार होते का? त्या मनोवृत्ती म्हणजे ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आता मी जे माझ्या आयुष्यातले निर्णय घेतले ते त्यामुळे घेतले का, हा जो प्रश्न आहे, तर मला असं वाटतं की माझं वाचन, मला भेटलेल्या व्यक्ती, माझा जो काय कोर आहे तो त्याला कारणीभूत आहे असं मला वाटतं. मी अदरवाईज मी म्हटलं तसं मी मध्यम वर्गात नाही जन्मलो त्या अर्थाने. हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. हा जो आहे भाग, हा दुसरा भाग आहे की पार्ल्याच्या बाजारात जर हे दिसलं तर काय वगैरे वगैरे. मला 100% ते खरं आहे असं वाटत नाही. तुम्ही जर असे हिंडू शकत असाल फिजिकली तर मग त्याच्यातच आलं ना सगळं, की तुम्ही हिंडू शकताय, तर मग ठीकच आहे. त्याच्यात काही चूक बरोबर आहे असं मला वाटत नाही. आणि ते तुम्ही थांबवलत तर तुम्ही स्टार व्हाल हे काही मला पटत नाही. असंच होईल असं. त्याची कारणं वेगळी असतात. एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला साधेपणाचं फारच आपण अवडंबर माजवलेलं आहे, हे मला अगदी मान्य आहे. एक महाराष्ट्रीयन कम्युनिटी असं म्हणून मला असं वाटतं की साधेपणा आणि मग ते कसे जमिनीवरच आहेत वगैरे, हे आपण आपले वादप्रचारही तसेच आहे. तर त्याचा आपण एक अननेसेसरी स्तोम माजवलेला आहे. त्याच्यातली सत्यता वेगळी, त्याच्याबद्दल मी बोलत नाहीये, पण त्याचं तेच जणू काय म्हणजे प्रचंड मोठी व्हॅल्यू असं जे करून ठेवलेलं आहे की नाही त्यांना काही व्हॅरंटी व्हॅन लागतच नाही, त्यांना काही नाही. हो, काही गोष्टी गरजेच्या असतात, काही गोष्टी ह्या केल्या पाहिजेत. आणि तो जो एक थोडासा दिलखुलासपणा, तो जो एक दिलदारपणा आहे, तो मी निश्चितपणे आमच्या हिंदी सिनेमातल्या व्यावसायिक हिंदी सिनेमातली जी मंडळी आहेत त्यांच्याकडनं मी हा नक्की शिकलेलो आहे. आणि तो खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. सिनेमा हा व्यवसायच तसा आहे. तो थोडासा तुम्हाला सगळं सोडून असं दिलदार, एक मोठं खिसा आणि मोठं हृदय असं केल्याशिवाय त्या गोष्टी होत नाही. आणि ते जगणं मला आवडतं, हेही तितकंच खरं आहे. एक क्लासिकल वाद राहिलेला आहे नेहमी, तो मराठी चित्रपट नाट्यसृष्टीत राहिलेला आहे आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सुद्धा राहिलेला आहे. तो म्हणजे ज्याला प्रायोगिक म्हणतात तसं प्रायोगिक, किंवा ज्याला पॅरल सिनेमा म्हणतात तसं, न्यू वेव्ह सिनेमा, न्यू लाईन्स, न्यू वेव्ह सिनेमा म्हणतात तसं. आणि ती वेव्ह आजही आहे आणि आजही असे दिग्दर्शक असे चित्रपट येतात. हे जेव्हा असे डिव्हिजन्स येत राहतात, असे संघर्ष होत राहतात, म्हणजे प्रत्यक्ष दिसत नाही पण तुम्हाला कळतं की या चित्रपटाला वेगळं मानलं जातं आणि हा वेगळा आहे. काय DDLJ हा व्यावसायिक आहे, पण गुलाल असेल किंवा आणखी कुठले असेल, मला पटकन गुलाल आठवला, पण असे कुठले असेल तर ते पॅरलल आहेत किंवा ते जरा वेगळ्या धाटणीचे आहेत. त्यामध्ये तुम्ही जेव्हा चित्रपटाचा हे बघत असा सगळ्या काळामध्ये, त्यावेळी तुम्ही या भेदाकडे येणं क्लासिक भेद, नेहमीच या चर्चा होत राहिल्या, इकडचा अभिनेता तिकडचा अभिनेता, तुम्ही कसं बघितलं त्याकडे? आपण आता एका अर्थानं कल्चरल चॉईस बद्दल बोलतोय प्रेक्षकांच्या. आणि होतं कसं, ही सगळी चर्चा करताना आपण फार उलट्या बाजूनी बघतोय असं मला वाटतं. काय पद्धतीचा सिनेमा आहे असं मला असं वाटतं. हे प्रेक्षक इकडनं बघितलं पाहिजे, प्रेक्षकांच्या दृष्टिकोनात. आणि प्रेक्षक म्हणजे काय आहे, तो प्रेक्षक फक्त 2 तासासाठी प्रेक्षक आहे. महिन्यातले 2 तास असतील त्याचे,
तो मूळ एक नागरिक आहे हो. आणि प्रचंड मोठा काही हजार वर्षांचा इतिहास असलेला एक नागरिक आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपल्या समाजाचा जर आपण क्रॉस सेक्शन घेतला तर त्या क्रॉस सेक्शन मध्ये सगळं एकसारखे नाही आहेत लोक. प्रेक्षक आपण नंतर आणू याच्यामध्ये, पण लोक म्हणून सगळे एकसारखे नाही आहेत. त्याच्यामध्ये प्रचंड वेगवेगळे स्तर आहेत आणि ते स्तर का आलेले आहेत तर ते मानव निर्मित जो समाज आपण करून ठेवला की तुम्ही काही हजार वर्ष जवळजवळ 80-90% लोकांना शिकूच दिलं नाही. त्यांना परवानगीच नाही शिकायची, लिहायची, वाचायची. आणि मग त्या अनुषंगाने येणारे सगळे जे इतर गोष्टी आहे. आता जो एक कल्चरल चॉईस जो मी म्हणालो तो कशातनं निर्माण होतो, तो काय अचानक असा मधनं निर्माण होत नाही. त्याला हे सगळं कारणीभूत आहे की तुम्हाला एखादी गोष्ट का आवडते आणि का आवडत नाही, याला तुमचं शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक ह्या सगळ्या ज्या तुमच्या बॅकग्राऊंड आहे त्यातनं तुमचा अल्टिमेटली जो काय कल्चरल चॉईस आहे तो येतो. सो हे जेव्हा आपण चित्रपट म्हणतो व्यावसायिक किंवा काय पॅरल किंवा जे असतील, त्यावेळेला तो किती प्रेक्षकांना अपील होणार आहे हे आपण म्हणतोय मुळात. जो जास्तीत जास्त प्रेक्षकांना अपील होईल तो आपण व्यावसायिक म्हणतोय आणि जो त्या अर्थाने कमी प्रेक्षकांना अपील होईल तो आपण पॅरल म्हणतोय किंवा जे काही म्हणतोय. प्रत्येकच प्रेक्षक खरा आहे, प्रत्येकच प्रेक्षकाची ही मागणी आहे आणि ती ग्राह्य धरली पाहिजे की त्याची मागणी आणि ती योग्य आहे. बरं, तर एका पद्धतीचा सिनेमा जर एका पद्धतीच्या प्रेक्षकांना की जे खूप संख्येने आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही करत असाल तर त्याच्यात काहीच चूक नाहीये. आणि मी म्हटलं तसं की सिनेमा ही मुळात महागडी कला आहे. तर मी चुकत नसेल तर व्ही शांताराम असं म्हणायचे की सिनेमा ही 80% हा व्यवसाय आणि 20% कला आहे. असं कदाचित दुसरं कोणीतरी म्हणत असेल, त्याच्यावरनं पकडू नकात मला, पण कोणीतरी एका फिल्म मेकरनी म्हटलंय की ती 80% तो व्यवसाय आणि 20% कला. तर अशा दृष्टीने जर कोणी विचार करत असेल तर तो चूक आहे असं मला अजिबातच वाटत नाही. राहिला प्रश्न मी कुठला, तर मी साधारणपणे जी स्क्रिप्ट आहे ती कुठल्या प्रेक्षकाला डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे आणि ती त्याला प्रामाणिक आहे का एवढंच मी बघतो. कारण कुठलीही स्क्रिप्ट प्रामाणिक ही असूच शकते. फक्त माझा प्रेक्षक किंवा माझा विषय डोळ्यासमोर ठेवून मी त्याला प्रामाणिक राहून ती स्क्रिप्ट लिहिलेली आहे का आणि ती चांगली लिहिलेली आहे का हे मी पाहिलेलं आहे. मी असा डिफरन्स कधी फार केलेला नाहीये. उत्पल दत्त यांचा एक क्लिप मी पाहिली होती, त्यात ते असं म्हणतात की माझी कला म्हणजे चित्रपट कला हे मी माझं राजकीय हत्यार म्हणून वापरतो. आणि त्यात पुढे ते आणखी असं विधान करतात, चित्रपट हा आयसोलेशनमध्ये चालू शकत नाही, किंबहुना असं वागणं म्हणजे एकांतामध्ये आमची एक न्यू लाईन सिनेमा आहे, आमचं काहीतरी एक वेगळंच पॅरल आहे आणि तो एक गुंतागुंतीचा व्यामिश्र, त्याचे डायलॉग्स अवघड आणि त्यामध्ये काही चाललेलं आहे, असं चालणार नाही, चित्रपट हॅज टू बी पॉप्युलर असं उत्पल दत्त म्हणतात. त्याचं काय ते कारण सांगतात की भारतासारख्या देशात, आणि त्यावेळी लिटरसी रेट आजही फार फार अगदी झाला नसेल, त्यावेळी खूपच कमी होता, तर अशा जनतेमध्ये आपला मेसेज पोहोचवण्यासाठी चित्रपटच योग्य माध्यम आहे. मग त्यामुळे व्यावसायिकतेची नाळ एज्युकेशनशी सुद्धा जोडलेली आहे आणि स्वतःचं राजकीय मत सुद्धा मांडलेलं आहे, जे तुम्ही तुमच्या मर्यादेमध्ये तुम्ही सुद्धा ती भूमिका घेत असता. आणि आजकाल असे भूमिका घेणारे भूमिकाकार म्हणजेच कलाकार असेल तर त्याचं अधिक वेगळ्या प्रकारे कौतुक केलं जातं की आणि मग त्या शब्दावर कोटी पण केली जाते की ते भूमिका आणि भूमिका सुद्धा घेतात. तर त्याच्याकडे पुढे येईन मी. राजकीय भूमिका, तुमच्या काव्य रचना, तुमची भाषणं, तुमचे लेख, पण या चित्रपट माध्यमाच्या या अस्तित्वाकडे तुम्ही कसं पाहता? खास करून आता सेल्युलॉइड ते डिजिटलचा सगळा प्रवास आणि आता डिजिटलमध्ये सुद्धा, म्हणजे डिजिटलचा पहिला प्रवासाचा एक टप्पा सिनेमागृहात बघायला मिळाला UFO मूव्हीजमुळे. तिकडे पहिल्यांदा डिजिटलची ताकद बघितली आणि आता तर थेट वेब सिरीज पर्यंत आपण आलेलो आहोत. तो हे माध्यमांतर तुम्ही कसं पाहता? तुम्ही त्याला कसे रिलेट होत गेला? एक तर सिनेमा हे माध्यमच मुळात ना तांत्रिक आहे, म्हणजे तंत्रावरती आधारित माध्यम आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी आहे ती. आणि टेक्नॉलॉजी ही अशी गोष्ट आहे की जी सतत बदलत राहते, सतत बदलत असते. तर थांबायचंय. टेक्नॉलॉजी अशी गोष्ट आहे की जी सतत बदलत असते, त्याच्यात काहीही संशोधन झालं की ते बदलणार आहे. आणि सिनेमा हा पूर्णपणे कॅमेरावरती अवलंबून असलेलं माध्यम असल्यामुळे त्याच्यात बदल झाले की सिनेमाच्या माध्यमात बदल होणारच आहेत, त्याच्या कन्झम्पशन मध्ये पण बदल होणार आहेत. म्हणजे आता UFO म्हणालात तर ते कन्झम्पशनचा मुद्दा झाला की जिथे लोक बघतायत.
पण सिनेमा करणारी आम्ही जी लोक आहोत तिथे जेव्हा डिजिटल टेक्नॉलॉजी आली तिथेही प्रचंड मोठं स्थित्यंतर त्याच्यामध्ये झालं आणि ते आर्थिक स्थित्यंतर फार मोठं होतं. कारण पूर्वी कॅन्स लागायचे आणि ते इतके महाग होतं, ती फिल्मच इतकी महाग होती की नॅचरली डिजिटल आल्यानंतर कॅमेरे आणि बाकी टेक्नॉलॉजी एक डेमोक्रेटायझेशन झालं त्या व्यवसायामध्ये, आमच्या व्यवसायामध्ये एका मर्यादेपर्यंत. तर आणि हे सतत होत राहणार. मग कन्झम्पशनमध्ये काय मोठा बदल झाला तर तो इंटरनेट, आणि सगळीकडेच झाला, पण आमच्या व्यवसायाच्या बाबतीत इंटरनेट आल्यापासून परत एकदा सगळं बदललं की एकदम लॉंग फॉर्मॅट आले, म्हणजे वेब शोज आले आणि बाकी तुमचा सोशल मीडिया आला. सोशल मीडियामुळे मग रील्स आली वगैरे वगैरे. हे सगळं एंटरटेनमेंटच्या माध्यमामध्ये होत आहे आणि हे सगळं टेक्नॉलॉजिकल रिव्होल्युशन्समुळे होत आहे. गेल्या एक 7, 8, 10 वर्षांमध्ये आपण असं म्हणूया, 15 वर्षांमध्ये जर बाकीचाही विचार करायचा असेल, आमचा व्यवसायाने सगळं प्रचंड वेग वाढला या बदलाचा. एक टेक्नॉलॉजिकल इन्व्हेन्शनचा वेग वाढला आणि त्यामुळे प्रत्येक व्यवसायात जे बदल होत आहेत त्याचा प्रचंड वेग वाढलेला आहे. मी याच्याकडे अशा पद्धतीने बघतो की तुम्हाला भान ठेवलं पाहिजे की तुम्ही काय काय बदलताय आपल्या आजूबाजूला. आणि फक्त माझा व्यवसाय म्हणून नाही, माझा व्यवसाय टेक्नॉलॉजीशी डायरेक्ट निगडीत आहे म्हणून तर झालंच. पण आज मला नाही वाटत असं कुणाचंही आयुष्य आहे आपल्यापैकी की जो हे जे काही तांत्रिक शास्त्रीय दृष्ट्या संशोधनं जी होत आहेत त्याला बाजूला काढून तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकाल, अशक्य अगदी. आणि त्यामुळे त्याचा उपाय एकच आहे की तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे की काय बदलतंय, जे बदललेलं आहे त्याच्यामुळे काय पुढे बदल होत आहेत. म्हणजे मध्ये मी एक लोकसत्तेमध्ये लेख लिहिला होता ज्याचं टायटल होतं की नो इझम काळाचे रहिवासी. आत्ता आपण कुठल्याच इझमच्या काळामध्ये नाही आहोत. त्याचं म्हणण्याचं कारण असं की माझं असं मत आहे की ज्या ज्या वेळेला टेक्नॉलॉजी बदलली, म्हणजे शेतीच्या शोधापासून ते स्टीम, इलेक्ट्रिसिटी, कशाचाही टेक्नॉलॉजी बदलली की तुमचं सोशल स्ट्रक्चर बदलतं, इकॉनॉमिकल स्ट्रक्चर बदलतं पहिल्यांदा. म्हणजे कोण एक्सप्लॉयटर आहे आणि कोण एक्सप्लॉयटेड आहे हे बदल. इकॉनॉमिकल स्ट्रक्चर बदलले की तुमचं सोशल स्ट्रक्चर बदलतं, सोशल बदललं की पॉलिटिकल स्ट्रक्चर बदलतं आणि ह्याला काही काळ हे सेटल झालं की मग तुमचा एखादा इझम येतो. करेक्ट. गेल्या काही वर्षांमध्ये हे कुठलीच यातली गोष्ट सेटल व्हायला वेळ मिळालेला नाहीये, कारण टेक्नॉलॉजी सतत बदलतीये. त्यामुळे तुमचं इकॉनॉमिकल स्ट्रक्चर सतत बदलतंय, सोशल बदलतंय, पॉलिटिकल स्ट्रक्चर बदलतंय. त्यामुळे सगळ्यांनीच आपण लोकांनी याच्याकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्याच दृष्टिकोनातनं मी माझ्या व्यवसायाकडे पण बघतो. हा, आता बोल काय सभागा झालेला. हा, can continue this or this can be one episode because the cinema is झालेला and we can have one more episode with the speaker. मला मग एक प्रश्न घेऊन आपण ब्रेक घ्यायचा आहे. मग एक प्रश्न मला सिनेमातली न्यूडिटी, हिंसा हा जो आहे ना प्रश्न, तो जो मगाशी पण आपण बोलत होतो तो घेऊन मग आपण ब्रेक घेऊया, चालेल ना? एकदम काहीच प्रॉब्लेम. आणि मग पुढचं कसं करूया, मग ब्रेक घेऊन मग म्हणजे मग जागा हीच असेल का, खाली वगैरे करू शकतो तोपर्यंत. आता जरा हे पण होईल, एक चहा पण होण्याच्या. हो. मग आपण आता एक शेवटचा प्रश्न घेऊ, ठीक आहे? इकडे त्यांचं उत्तर संपलं होतं. कंटिन्यू. आता एक प्रश्न टिपिकल आहे, विचारून चौथा झालेला आहे, पण तो नवीन अँगलने तो आणखी गुंतागुंतीचा होत जातो. सिनेमा, हिंसा आणि सेक्स, त्याच्यातली नैतिकता वगैरे तर आणखी पुढचं, मी त्याला तर स्पर्शही करत नाही, कारण नैतिकता आणखीनच वेगळा मुद्दा आहे. पण याला काही ताजे संदर्भ मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रात, भारतामध्ये, महाराष्ट्रात सुद्धा गेल्या काही काळामध्ये हिंसक घटना सामाजिक, सार्वजनिक पातळीला खूप घडलेल्या आहेत. बदलापूरची चाइल्ड अब्यूजची केस असो, पश्चिम बंगालला कलकत्त्यात झालेलं रेप असो किंवा अन्य अनेक ठिकाणचे असो, त्या बातम्या फॉलो करताना जाणवतं की त्यांच्याकडे पोर्न कंटेंट त्यांच्या मोबाईलमध्ये होता. त्याच जोडीला चित्रपटांमध्ये दाखवणारा स्वैर हिंसाचार, क्रूर हिंसाचार, कारण ती नुसती हिंसा चाकू भोसकला नाहीये, तुकडेच केलेले आहेत, कुऱ्हाडीनेच घाव घातलेले आहेत वगैरे आहेत. आणि शिवाय मग रेप आहे, सेमी पॉर्न आहे, आणि आता तर चित्रपट कशाला राहिलाय, आता तर सिरीज पण आहेत, काही असे वेगळे चॅनल्स पण आहेत, तिकडे पण हे काम चालू आहे. यावरती एक चित्रपट क्षेत्रातल्या मंडळींचं असं म्हणणं असतं, त्यांचे शब्द मी वापरतोय, संत तुकाराम चित्रपट बघितल्याने जर का संत होत नसेल तर लगेच आम्ही जरा थोडेसे काही हिंसाचार दाखवला किंवा हे दाखवला तर लगेच माणूस घसरणार का नैतिक दृष्ट्या. तर मी पुन्हा, हा जरा चौथा झालेला प्रश्न आहे, पण मला तुमच्याकडनं उत्तर हवं आहे. मला माहित नाही तुम्ही यापूर्वी याच्याबद्दल काही सविस्तर मांडणी केली आहे का.
तर समाजावरती थेट परिणाम करणारा तुम्हा मंडळींच्या स्टाईल्स लोकांमध्ये फॉलो होतात, डायलॉग्स पाठ केले जातात आणि त्याचे अनेकदा जाणवतच होतं की अमुक हा माणूस त्यांना फॉलो करणार होता, असे पण दिसलं की या माणसाला तो आवडत होता, चित्रपट बघून त्याने केलं, क्राईम सिरीज किंवा पेट्रोल बघून त्याने प्लॉट रचला वगैरे. तर मग या माध्यमाची इतकी ताकद असताना या जबाबदाऱ्या तुम्ही मानता? काय ना, ताजा संदर्भ ॲनिमल आणि बाकीचे चित्रपट. लक्षात आलं माझ्या. ह्याला खूप वेगवेगळे पैलू आहेत, तर आपण त्यातले किती कव्हर करता येतील ते बघूया. मुळात ना, जे डेटा सायन्स आहे त्याच्यामध्ये एक फार असं म्हटलं जातं की तुम्ही डेटा कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी गोळा करताय ह्याच्यावरती खूप अवलंबून आहे. तुम्ही गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडे काय आहे असं बघून तो डेटा जर गोळा करणार असाल आणि त्यावरनं कन्क्लुजन काढणार असाल तर तो एका वेगळ्या पद्धतीने तुमचा तो डेटा अनालिसिस झाला. तुम्ही किती जणांच्या फोन्सवरती फोन आहे फॉर एक्झाम्पल आणि त्यातले किती जण गुन्हेगार झालेत, हा डेटा गोळा करण्याची अजून एक वेगळी पद्धत आहे. कारण तुमचं सॅम्पल साइजेस वेगळ्या पद्धतीने तुम्ही निवडे. हे सगळं डेटा सायन्स मधले हा टर्मिनॉलॉजीज किंवा ही पद्धती आहेत. तर हा एक त्याचा फार महत्वाचा पैलू आहे. आपण डेटा गोळा करतानाच फक्त गुन्हेगारांचे आपण जर डेटा गोळा केले आणि मग त्याच्यावरनं हे कन्क्लुजन काढलं तर ते कितपत बरोबर आहे हा एक मुद्दा आहे. किंवा मग अपोजिट त्याच्या हे करून तुम्ही अख्खा डेटा गोळा करा आणि मग त्यातनं किती पर्सेंटेज आहे हे बघा. हा एक त्याच्यातला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा काय माहिती आहे का, की ह्याच्यात सॉफ्ट टार्गेट जे असतात कुठल्याही बाबतीत, म्हणजे हे तर तुम्ही अगदी काय खून, मारामाऱ्या, बलात्कार ह्याच्याबद्दल बोलतात. साधं सिगरेट ओढणं ह्याच्यावर सुद्धा सिनेमांचा परिणाम किती होतो असं माझं तर म्हणणं असं आहे की जर तुम्ही आम्हाला कंपल्शन करत असाल, सिनेमामध्ये दाखवलं की सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ वगैरे, प्रत्येक घरात खरं तर ही पाटी लावणं कंपल्सरी नाहीये. ह्या हिशोबाने प्रत्येक खोलीमध्ये, जिथे ज्या घरामध्ये कुणीही सिगरेट ओढत असेल त्या घरांमध्ये सरकारने नियम केलाय का की जिथं लहान मुलं प्रत्यक्ष आपल्या वडिलांना, आईला, काकांना, कोणालाही सिगरेट ओढताना बघतात, जी त्यांची लोक आहेत. सिनेमात 2 तास त्यांनी बघितला, घरात ते 24 तास आहेत किंवा चला ठीक आहे 12 तास आहे. प्रत्येक घरात ही पाटी लागायला नको का? लागायला नको, लागायला पाहिजे खरं तर. जर असं बघून जर हे होतं असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग हा परिणाम आपण ज्यांना आदर्श मानतो, ज्यांना आपण आई वडील मानतो किंवा ते दारू पितात किंवा सिगरेट ओढतात, ह्याचा परिणाम तर उलट जास्त झाला पाहिजे नाही का? मग आपण हे का नाही करत? तर त्याचं कारण असं आहे की, आणि जे मला मान्य आहे, मी असं नाही म्हणत आहे की ते चूक आहे किंवा बरोबर आहे, कारण काही गोष्टी ह्या थोडं काही टक्के सत्य असतं, काही टक्के असत्य असतं. ही गोष्ट तशी आहे की त्याच्यातलं तेवढंच थोडंसं काहीतरी एक त्याचं सत्य घेऊन आपण त्याच्यावरती अख्खा डोलारा उभा करतो. प्रॉब्लेम त्याच्यातला असा आहे की इतर समाजावरती, कुटुंबियांवरती, इतर जे काही चाललेलं आहे, राजकारण असेल, समाजकारण असेल, त्याचा जो काही परिणाम असतो तो आपण कुठेतरी निग्लेक्ट करतो. मग नाही, सिनेमांमुळे होतं. सोपं झालं करायला, कन्क्लुजन काढायला, आणि मग त्याच्यावरती उपाय करायलाही सोपं झालं. ए सर्टिफिकेट द्या, काढून टाका, पाट्या लावा, त्यांना हे करून देऊ नका, सोपं आहे. हे सोपे मार्ग तुम्हाला चोखाळायचे असतील आणि त्यांनी जर फायदा होतोय समाजाचा असं तुम्हाला वाटत असेल, जरूर करा. माझं त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. पण एलिफंट इन द रूम असं जे म्हणतात, तर तसा तुमच्या समाजामधले, तुमच्या घरामधले जे हत्ती बसलेले आहेत खोलीमध्ये, ते आधी बघा कुठे मुंगीकडे बघताय. मुंगी पण आहेच, मी नाही म्हणत नाही, ती पण आहेच. पण तुम्ही हत्तीकडे दुर्लक्ष करून जर फक्त मुंगी ठेचायची असं जर म्हणत असाल किंवा तीच कारणीभूत आहे असं जर म्हणत असाल तर आपण स्वतःला फसवतोय समाज म्हणून. आणि ज्या खऱ्या गोष्टी आहेत किंवा ज्या जास्त इफेक्टिव्ह गोष्टी आहेत असं आपण म्हणूया, कमी इफेक्टिव्ह आणि जास्त इफेक्टिव्ह असं आपण म्हणूया, ही जबाबदारी पूर्ण झटकत नाही. पण होतंय काय की तुम्ही ती गोष्ट, कारण सॉफ्ट टार्गेट आहे म्हणून तुम्ही त्याच्यावरती हल्ले करताय, आणि तुम्ही हल्ले करताय तो एक भाग वेगळा, जे महत्वाचं आहे त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय. हा मला त्याच्यातला फार मोठा प्रॉब्लेम वाटतोय. राहायला प्रश्न काय माहितीये का, की काय काय अवेलेबल आहे तुमच्या प्लॅटफॉर्म्सवरती, या OTT प्लॅटफॉर्म्सवरती किंवा सिनेमांवरती.
नेटफ्लिक्स, अमेझॉन, हॉटस्टार, कुठलंही तुम्ही घ्या माध्यम की ज्यांच्यावरती हा प्रामुख्यानं आता आरोप केला जातो, कारण सिनेमांना निदान सेन्सर बोर्ड तरी आहे किंवा काय. मला तुम्ही सांगा, तुम्ही आज आत्ता कुणीही ही मुलाखत थांबवावी आणि जाऊन नेटफ्लिक्स, अमेझॉन जे काही त्यांच्याकडे असेल ते त्यांनी ऑन करावं आणि त्याच्यावरती बघावं किती विषयांवरच्या डॉक्युमेंटरीज आहेत. नंबर 3, आपल्या पर्यावरणावरचे कितीतरी उत्तमोत्तम डॉक्युमेंटरीज आहेत, सिरीज आहेत. चित्रपटांचे कित्येक वेगवेगळ्या पद्धतीचे जॉनर आहेत. त्या अख्खं जे मटेरियल उपलब्ध आहे, देशी आणि परदेशी सगळं, ते जर त्याच्या परत डेटाचा मुद्दा आहे की त्यामध्ये फक्त सेक्स आणि व्हायलन्स वगैरे असलेले किती आहेत, असं जर तुम्ही पर्सेंटेज काढलं, सेम सिनेमांना तो क्रायटेरिया लावा. आणि हे मी सांगण्याची गरज नाही आहे, स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघा. टीव्हीवरती चॅनल्स असतात, न्यूज चॅनल्स, बाकीचे सगळे सोडून देतात. आजकाल बातम्यांमध्ये हेच दाखवतात असं म्हणून टीका करणारे आपण सतत बघत असतो आपल्या आजूबाजूला. व्यवस्थित बातम्या देणारं जी 1-2 न्यूज चॅनल्स आहेत त्यांचे तुम्ही TRP बघा, आणि जे गोंधळ घालणारे आणि प्राईम टाइमला मारामाऱ्या घडवून आणणारे त्यांचे TRPs बघा. त्यांचे TRPs जास्त असतात आणि त्यामुळे सेन्सिबल बातम्या देणारे जे काही आहेत किंवा तुमच्या इव्हन जो ज्याला आपण नॉन ट्रॅडिशनल मीडिया म्हणतो तुमचा जो आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा की कुणाला जास्त त्या अर्थाने व्ह्युअरशिप आहे. मग माझा प्रश्न असा आहे की चॉईस तुम्हाला देऊन ठेवलेला आहे, प्लॅटफॉर्म्स असोत, OTT न्यूज चॅनल्स असोत किंवा तुमचा पॅरलल मीडिया असो किंवा चित्रपट असोत, कुठेही तुम्हाला चॉईस देऊन ठेवलं. आणि आजच्या काळाचं तेच तर महत्व आहे की एवढा चॉईस तुम्हाला जे हवं ते तुम्ही बघू शकता. चॉईस घेतोय कोण? प्रेक्षक घेतोय की नाही, मला हेच बघायचं आहे. त्यामुळे हे मला मान्यच आहे की ज्याच्यामध्ये जास्त व्हायलन्स आहे वगैरे, क्राईम आहे, ते शोज जास्त बघितले जातात. हा डेटाच आहे समोर. पण अहो, तो चॉईस लोकांनी घेतलेला चॉईस. आणि परत एकदा तो चॉईस जर लोक घेत असतील तर ते निर्माण करणारी लोक पण येणारच. पण त्या बरोबरीने इतर सुद्धा उपलब्ध आहे. जर उद्या लोकांनी ठरवलं की आम्हाला हे बघायचं नाही आणि आम्हाला अशा डॉक्युमेंटरीज बघायच्या आहेत, असे चित्रपट आम्हाला बघायचे आहेत की जे ज्याला मगाशी आपण पॅरलल म्हणत होतो, असा जर लोकांनी चॉईस घेतला की जे सुद्धा उपलब्ध आहे, मिटला ना प्रश्न. हा प्रश्नच येणार नाही मग सेक्स. आणि आता यामध्ये हा एक वेगळा आणखी मुद्दा होईल, त्याला वेगळी, कारण चॉईस ही स्वतःमध्ये प्रत्यक्षात चॉईस असते का? तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, हा प्रस्तुत पर्याय असतात का की ते तुम्हाला एका टनेल विजन मध्येच तुम्हाला आणलेलं असतं? पण तो वेगळा विषय ठरेल, मी त्यात जात नाही. जरूर फार महत्वाचा विषय आपण बोलूया चॉईस. मग मला आवडेल. मग हा जो चॉईस आहे, हा जो निवडीचं स्वातंत्र्य नावाचा शब्द आहे मार्केट इकॉनॉमीमध्ये, मग तो मॉलमधले वस्तू घेण्याचा असो, तुमच्या OTT प्लॅटफॉर्मवरच्या विविध सिरीज असो, हे जरी खरं असलं तर याच्यात 2 भाग आहेत. एक, त्या दिशेने आम्हाला ढकललं जातं का आमच्याकडे फीड काय येतं, माझ्या फेसबुकवरचं, ट्विटरवरचं किंवा याच्यावरचं, तुमच्या आवडीनुसार आणखी पुढे पुढे तो ट्रेल येत जातो. मी सगळ्यांना सरसकट धरत नाहीये, ज्यांना त्यातलं कळतं ते जाणीवपूर्वक विविध जॉनर निवडतात आणि ते जाऊन बघतात, असा एक वर्ग झाला. पण मासेस, कारण कम्युनिकेशनचं नावच मास कम्युनिकेशन आहे, त्या सगळ्यांना ह्याचं मीडिया लिटरसी पण लागते ना, म्हणून तर तो शब्द आहे मीडिया लिटरसी. सगळ्यांना ते जमतं असं नाही, सगळे जातात आणि ती ढळणे हा स्वाभाविक प्रवृत्ती आहे, चढण्यासाठी प्रयत्न करावे लागतात माणसाचा. म्हणून तर अख्खा मणका सरळ झाला ही क्रांती काय, कारण त्याच्यानंतर सगळी प्रगती सुरू झाली. त्यासाठी पहिल्यांदा मणका ताठ व्हावा लागला, बाकी सरपटणारे सरपटत राहिले. हा भेद लक्षात घेता हा जो चॉईस नावाचा तुम्ही शब्द वापरताय, आणि इकडे अतुल कुलकर्णी म्हणून तुम्ही घेऊ नका. माझं असं म्हणणं आहे की ही एक प्रकारे चित्रपट सृष्टीमधल्या लोकांची एक हे आहे का, की म्हणजे जे परत मी म्हणालो तसं की संत तुकाराम बघितल्याने संतत्व मिळत नाही, मग लगेच जरा एक अॅनिमल बघितल्याने लगेच काय खून करायला जाणार आहेत का? पण याच्यामध्ये एक डॉटेड सीमारेषा आहे की अॅनिमल बघितल्याने होणारे परिणाम, अॅनिमल किंवा त्या वर्गीय चित्रपटांमुळे होणारे परिणाम वर्सेस संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर असे चित्रपट, जिकडे चढाव आहे तो कठीण आहे त्या दिशेने जाणं, पण जिकडे ढलान आहे, जिकडे घसरगुंडी आहे, ती घसरगुंडी जास्त सोपी आहे, म्हणून जबाबदारी नाही वाढत. आणि हा चॉईसचा एक प्रकारचं उत्तर दिलं मगाशी की मी म्हणतोय असं की त्याचं पर्सेंटेज किती आहे हा मुद्दा आहे. आपण ह्या ज्या मी बाकीच्या मगाशी गोष्टी म्हणालो त्याच्यावरती आपण फोकस करणार आहोत का, देणार आहोत का, हा मुद्दा माझ्या दृष्टीने तितकाच महत्वाचा आहे.
सिनेमांमुळे काय होतं हा आहेच, मी नाकारत नाहीये की त्याच्यामुळे जर काही होत असेल तर त्याच्यावरती जो परिणाम होतो. पण परत तुम्ही डेटा कुठनं गोळा करताय का त्याच्याकडे आपण बघणारच नाही आहोत. आपण फक्त त्यालाच दोष देणार आणि त्याच्यामुळे हे आत्ता समाजात असं होतंय असं म्हणणार आहोत या चुकीच्या डेटा कलेक्शनमुळे. हा माझा मुद्दा आहे. मी जबाबदारी अजिबात झटकत नाहीये. मी स्वतः दारूच्या जाहिराती करत नाही. सिगारेटच्या जाहिराती तर नसतात, पण दारूच्या ज्या आडून पाडून होतात त्या जाहिराती मी करत नाही. काय आहे की माझा इंडिव्हिज्युअल चॉईस हा वेगळा मुद्दा आहे. मला काय पद्धतीचा सिनेमा करायचा आहे हा वेगळा मुद्दा आहे. ती मी जबाबदारी मानतो, हा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. परंतु प्रेक्षक म्हणून, त्या प्रेक्षकाचा पालक म्हणून, त्याचा समाज म्हणून, त्याचे कुटुंबीय म्हणून सुद्धा काही जबाबदारी आहे की नाही हा माझा मुद्दा आहे. प्रश्न राहता राहिला चॉईस हा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल जरूर बोलूया. थोडासा ब्रेक घेऊन बोलूया. अतुल, तुम्ही हे म्हणणं तुमच्यावर अन्याय करणारे ठरेल की हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी, तुम्ही दाक्षिणात्य सिनेमांमध्ये सुद्धा अगदी नियमितपणे काम केलेलं आहे आणि आता तुमचा पसारा, तुमचा विस्तार हा काही पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा भाषांमध्ये तुम्ही केलं आणि त्याचं एक छान अॅनॉलॉजी तुम्ही उदाहरण पण मांडलेलं आहे की तुमचं एक नेहमी तुमची बकेट लिस्ट आहे परदेशात फिरण्याची. आणि तुम्ही फार छान म्हटलं त्यामध्ये की जर का तिथे जाऊन मी इथले खर्च केले तर इथल्या संपत्तीला 100ने भागावं लागेल. तो मला फार आवडला, तर मीही लक्षात ठेवणार आहे. सो एनिवे, तो मुद्दा वेगळा आहे, तो नंतर आपण आपल्या पर्सनलवाल्या गप्पांमध्ये परत घेऊ. कमिंग बॅक टू साऊथ सिनेमा, आज दाक्षिणात्य सिनेमानं मराठी चित्रपटसृष्टी तर सोडाच, बजेट असेल, परफॉर्मन्स असेल, उत्तम गुणवत्ता असेल आणि विषयांचं वैविध्य असेल, विशेषतः ते विषयांचं वैविध्य आणि अगदी मातीतले कॅरेक्टर्स, याला हिंदी चित्रपटसृष्टीसमोर आव्हान उभं केलेलं आहे. तर काय नेमका साऊथचा मॅजिक काय आहे? आणि मग आमच्याकडे पण आमच्याकडे उत्तम उत्तम कथा कादंबऱ्या होऊन गेलेल्या आहेत. ग्रामीण म्हणा, तुम्ही विविध ठिकाणच्या म्हणा, अशा सगळ्या कथा आहेत, सशक्त लेखक आहेत आमच्याकडे, हिंदीमध्ये आहे. मग काय नेमकं साऊथच्या या मॅजिकचं काय, कसं फॉर्म्युला, काय मॅजिक आहे, काय जादू आहे? आपण ह्या बाबतीत विचार करत असताना सरसकट ज्या अत्यंत मोठ्या चुका करतो ना त्या आधी लक्षात घेऊया. काय करतो ते आत्ता विचारताना काय विचारलं? हिंदीमध्ये आणि साऊथमध्ये, हिंदी ही भाषा आहे, साऊथ ही रिजन आहे, ज्याच्यामध्ये 4 भाषा आहेत. आपण म्हणतानाच एक जनरलाइज करून टाकतो साऊथ मधलं असं म्हणून. हो, असं नाहीये ते. बरं, हे आता 5 राज्य, पण ढोबळमानाने आपण भाषेच्या दृष्टी म्हणाल तर त्या 5 राज्यामधल्या 4 भाषा ह्या कम्प्लिटली वेगवेगळ्या भाषा आहेत, ज्या त्यांना एकमेकांना सुद्धा कळत नाहीत. त्यांच्या लिपी वेगवेगळ्या आहेत, त्यांचं संपूर्ण सांस्कृतिक जी काही जडणघडण आहे ती कम्प्लिटली वेगळी आहे. तुम्ही केरळमधलं वेगळं आहे, तमिळनाडूमधलं वेगळं आहे, आंध्रमधलं वेगळं आहे, कर्नाटकातलं वेगळं, आणि आता तेलंगणामधलं वेगळं आहे, संपूर्णपणे वेगळं आहे. आपण जनरलाइज करताना एकदा भाषा म्हणतो आणि नंतर म्हणताना अख्खं रिजन म्हणतो साऊथ. नाहीये असं. तर पहिल्यांदी हे लक्षात घेऊया, आपल्या विचाराची जी पद्धत आहे ती आपल्याला बदलायला पाहिजे. मुळात बरं, आपल्याला साऊथ हे म्हणणं आपण थांबवूया, स्पेसिफिक विचारूया. मल्याळम सिनेमा, तुमचा तमिळ सिनेमा, तेलुगू सिनेमा, कानडी सिनेमा, हे वेगवेगळं आहे पूर्णपणे. आणि मी म्हटलं तसं त्याची कम्प्लिटली अगदी मुळापासून सगळं वेगळं आहे. आणि मी गेली 30 वर्ष 4 भाषांमध्ये काम करतोय सातत्यानं, त्यामुळे मी अगदी जवळनं ते पाहिलं. तर हे काढून टाकूया मनातनं, साऊथ म्हणणं बंद करूया, नियम घालूया स्वतःवरती. आणि एस्पेशली तुम्ही पत्रकार लोकांनी हे केलं पाहिजे. हे जनरलायझेशन करू नका, त्यांनी खूप घोळ होतात. आणि आपण अॅनालाइज करायला बसलोय ना, अॅनालिसिस करताना जनरल कसा करून चालेल? तुम्हाला वेगळं करून बघायला लागेल की काय आहे. हे मी का म्हणतोय? आता फॉर एक्झाम्पल विषय असं जर म्हणालो, मल्याळम मधले विषय, तेलुगू सिनेमात होणारे विषय, तमिळ सिनेमा, हे कम्प्लिटली वेगळे आहेत. मल्याळम सिनेमामध्ये केरळामध्ये असलेलं लिटरेचर किंवा त्याचा एकूण त्याच्यात कम्युनिझमचा असलेला त्याचा जो आहे लिटरसी, या सगळ्या गोष्टींमुळे होणारा एक परिणाम, सांस्कृतिक परिणाम त्या सगळ्या गोष्टींचा, तो पूर्णपणे वेगळा आहे. तमिळनाडूमध्ये एक पॉलिटिकल हे आहे, या सगळ्या गोष्टीला, सिनेमाला एक पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे पहिल्यापासून असलेला. उत्तरेकडच्या
राजकारणाला असलेला विरोध, त्यामुळे हिंदीला असलेला विरोध आणि त्याच्यामुळे तिकडे असलेली पेरियार वगैरेची सगळी ती अख्खी मुवमेंट, म्हणजे दलित आणि हे ह्या सगळ्यामध्ये तुम्ही तिथलं जर बघितलं असेल, का तमिळनाडूमध्ये फक्त आणि काही प्रमाणात आंध्रमध्ये तुम्हाला राजकारणी दिसतात, मल्याळममध्ये तुम्हाला का नाही बरं दिसत? तिथल्या सिनेमासृष्टीतली लोक राजकारणामध्ये तुम्हाला फार कमी, आत्ता एखाद दुसरं उदाहरण तुम्हाला पण तमिळनाडू सारखं नाही, खरंय. तमिळनाडू सारखं तुम्हाला मुख्यमंत्रीच झालं, मुख्यमंत्रीच झाले असं. त्याच्यात सुरुवात तमिळनाडूमध्ये झाली आणि आंध्रमध्ये NTR सर आले, त्याच्यानंतर राजकारण जास्त मोठ्या प्रमाणात आलं. ते सुद्धा तितक्या प्रमाणात नाहीये जितक्या प्रमाणात तमिळनाडूमध्ये. कर्नाटकात तर जवळजवळ तसं तुम्हाला दिसणार नाही. मुख्य राजकीय प्रवाहामध्ये तुम्हाला सिनेमासृष्टीमधलं असं ह्या गोष्टी जर आपण अॅनालाइज नाही केल्या तर आपल्याला खरी उत्तरं कशी मिळणार? सांगायचा मुद्दा हा की एक बंडल नाहीये साऊथ म्हणजे, हा एक त्याचा अॅनालिस तुम्हाला वेगवेगळं केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की जितके तुम्हाला चालले सिनेमे असं वाटतं आणि जितके तुम्ही अख्खं जर बघितलं त्यांचं पॅलेट, त्यातले जे पडले, इवन ह्या 4-5 राज्यांमधले किंवा 4 भाषांमधले सिनेमे खूप मोठं प्रमाण आहे की जे सिनेमे चालले नाहीत. आणि त्याचं म्हणजे हिंदीशी जर त्याचं कम्पॅरिझन करायचं झालं तर हिंदीमध्ये सुद्धा काय 2-4 सिनेमे जर चालले, इथं सुद्धा तुम्ही 3-4 सिनेमांचीच घेणार आहात जे बॉक्स ऑफिसवरती चालले. भाषा सिनेमांचं आपण जर बघितलं तर आलेला प्रत्येक दाक्षिणात्य भाषेतला सिनेमा चालतोय असं नाहीये. सो हा अजून एक मुद्दा आहे की जेव्हा आपण एक जनरलाइज करायला जातो ना, त्यावेळेला हा एक दुष्परिणाम आहे. आपण साऊथ म्हणायला गेलो की हे जे गाठोडं बांधायचं मला म्हणायचं की जसे हिस्टॉरिकल एपिक मध्ये पूर्ण फिक्शन असतील किंवा फिक्शन आणि इतिहासाच्या एक मिलाप असेल, अशा प्रकारच्या फिल्म्स असतील, पूर्ण वेगळे घेतलेले विषय असतील, ज्याच्या म्हणजे उदाहरणार्थ महाराजासारखी फिल्म असेल आणि अन्य आणखी मंजुमल बॉईज असेल, आणखी पण चित्रपट असतील, अशा चित्रपटांची निर्मिती, आता मी साऊथचा नाही म्हणते, दक्षिणी राज्यांमध्ये निर्माण होणाऱ्या चित्रपटांची, ते सुद्धा सगळ्या नाही, ते सुद्धा ते सुद्धा सगळ्या राज्यांमध्ये असं होतंय का? नाही होत. या दोन याचं प्रमाण कुठलं ह्याच्यात आहे? तुम्ही ते म्हणूनच म्हटलं की याचा अभ्यास नीट आपण करायला पाहिजे. दुसरं एक तुम्हाला, आपण जेव्हा हिंदी सिनेमा असं म्हणतो, आपण कुठली रिजन धरणार? रिजन जर म्हणायचं असेल तर आता तशी इंडस्ट्री तर मुंबईत आहे, त्याला पण सगळे जे कोण चित्रपट स्क्रिप्ट रायटर आहेत, दिग्दर्शक आहेत, प्रेक्षक म्हणतो, हे सगळं जाऊ दे, प्रेक्षक म्हणतोय 8 ते 9 राज्यांमधला आहे वरचा सगळा पट्टा. करेक्ट. आता ही सगळी 8-9 राज्य तुम्ही बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश हे सगळं एकीकडे ठेवा. इकडे खाली तुम्ही आलात की महाराष्ट्र, गुजरात वगैरे हे एकीकडे, काश्मीर. एक भाषा आहे की जी इतका मोठा पसारा कव्हर करते. हिंदी सिनेमांच्या बाबतीत हे प्रेशर कायम राहिलेलं आहे की मला इतक्या वेगवेगळ्या संस्कृतींना ऍड्रेस करायचं आहे. दाक्षिणात्य भाषांमधले जे सिनेमे आहेत त्यांच्यावरती हे प्रेशर खूप कमी आहे, कारण त्यांना माहिती आहे की मला माझ्या भाषेतल्या एका संस्कृतीला त्याच्यानुसार जे काय होणार आहे त्याला मला केटर करायचं. हिंदीवरती हे प्रेशर कायम राहिलेलं आहे की जे बिहारमध्ये आवडेल ते पंजाबमध्ये आवडेल का, जे पंजाबमध्ये आवडेल ते महाराष्ट्रात आवडेल का. मुंबई ही सगळ्यात मोठी टेरिटरी आहे जिथे सगळ्या भाषांतली लोक येऊन राहिलेली आहेत. एवढं मोठं महानगर आहे महाराष्ट्र. तर काय आहे ना की वरवर विचार करण्याचे हे दोष असतात. म्हणूनच मी म्हटलं हिंदी सुद्धा तुम्ही वरवरचा विचार झाला. हिंदी भाषा ज्यांना केटर करते त्यांच्या इतक्या वेगवेगळ्या, मी आता म्हटलं तसं बेस आहेत. आपण या गोष्टींचे, आणि मला वाटतं की म्हणून हे अशा पद्धतीचे पॉडकास्ट खूप महत्वाचे आहेत जे टीव्हीवरच्या 20 मिनिटाच्या ह्याच्यात शक्य होणार नाही. कुठल्या तरी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये हा प्रश्न जेव्हा विचारतात तेव्हा त्याचा, पण या निमित्ताने मला असं वाटतं की हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे की सोप्या पद्धतीने ह्याचं कन्क्लुजन्स काढायला जाऊ नका. मी एक आणखी उदाहरण देऊन सांगतो. पुष्पा सिनेमा जेव्हा येतो, पुष्पाच्या प्रमुख प्रोटॅगनिस्टचा चेहरा हा पठडीबद्ध हिंदी, मराठी, पुन्हा मी मराठी धरतच नाहीये, च्या हिरोन सारखा नाहीये.
पण तरी सुद्धा त्याचं बजेट, त्याचा मिळालेला फॅन फॉलोईंग, त्याचा तयार झालेला ऑरा, बजेट, पार्ट 2 पण आला आता त्याचा, या सगळ्यामध्ये एक फरक आम्हाला जाणवतो तो असा की हिंदी चित्रपटसृष्टीतल्या चेहऱ्यांची पण काही परिमाणं आहेत, त्या तुलनेत पुष्पा एकदम येतो आणि ती तुमची परिमाणं बाजूला ठेवतो किंवा स्वतःपुरता. हे मला मान्य आता उत्तर आहे, दक्षिणेची पुन्हा दक्षिणी राज्यांमधल्या स्वतःची इक्वेशन्स आहेत. तर ते हा जर का अशा प्रकारे पुष्पाला पॅन भारतामध्ये मिळालं, मी अमृतसरला गेलो होतो, तिकडे पुष्पाचं मी पोस्टर पाहिले. पुष्पा 2चं जे ट्रेलर लॉन्च होतं ते त्यांनी पटनामध्ये केलं, बिहारमध्ये केलं. तिकडे अमृतसरमध्ये एक रिक्षावाला एका रिक्षावाल्याशी बोलत असताना मी बसलो, अरे उसके वहां पे मत बैठना, वो पुष्पा आहे. हे अमृतसरमधला रिक्षावाला म्हणतोय. असा जर का सांस्कृतिक प्रभाव पडत असेल तर मग ही ताकद नेमकी त्याचा कोड काय आहे, आजच्या भाषेत कोड काय त्याचा? काय असतं की त्याला म्हणून म्हटलं की ती इंट्रिकसीमध्ये जाऊन अनालिसिस करायचं असेल तर त्याला वेगवेगळी कारणं मिळतील. की उदाहरणार्थ हिंदी सिनेमा लिहिणारे आणि निर्माण करणारी लोक कुठे, काय म्हणूया, त्यांचा बेस काय आहे. तर मुंबई बेस आहे किंवा दुसऱ्या तिसऱ्या पिढीतली जर लोक असतील तर अर्थातच त्यांचा कनेक्ट जो आहे तो त्या अर्थाने कमी आहे. किंवा गदरचं उदाहरण आपण गदर ज्या पद्धतीने चालला पंजाबमध्ये, परत एकदा पुष्पा 1 बिहारमध्ये पुष्पा 2चं ट्रेलर लॉन्च करण्याचं कारण हे आहे. पुष्पा 1 हा तमिळ, आपल्या आंध्र वगैरे मध्ये पेक्षा हिंदी बेल्टमध्ये जास्त चालला. आता आपण असं म्हणायला जर गेलो की साऊथ मधला चालला तर ऍक्च्युअल तो साऊथ मध्ये त्या मनाने कमी चालला. अच्छा. पुष्पा 1 बाकीच्या ठिकाणी जास्त चालला. तर काय आहे की एखादी गोष्ट, एखादं कॅरेक्टर किंवा त्यात जे म्हणणं आहे, माझं स्वतःचं असं मत आहे की पुष्पा हा अख्खं ते फ्रँचायझी 1 असेल किंवा 2 असेल, अत्यंत मेल शॉव्हिनिस्ट आणि म्हणजे तस्करी करणारा, आणि ते सुद्धा चंदनाच्या लाकडाची तस्करी करणारा माणूस पेडेस्टलला नेऊन ठेवलेला आहे आणि हे नेऊन ठेवलेला आहे वगैरे वगैरे. व्यवसायाच्या पलीकडे जाऊन, म्हणजे चित्रपटाच्या पलीकडे जाऊन आपल्याला हे बघायला पाहिजे की ह्याला एका ठराविक देशाच्या भागामध्ये का मिळतायत प्रेक्षक. हा चित्रपटाच्या पलीकडे जाऊन बघण्याचा विषय आहे. आणि याच्यावरती मला असं वाटतं की चित्रपटातल्या लोकांनी बोलणं हे व्यवसाय म्हणून बोलतील, ह्याला समाजशास्त्रामधल्या लोकांनी जाऊन भिडलं पाहिजे की हे का होतंय, की असं का. फक्त व्यवसाय म्हणून बघायला गेलं तर तुम्हाला याची खरी उत्तरं मिळणार नाही. इंटरेस्टिंग. हा, आपण म्हणजे हिंदी मधल्या लोकांनी तशी कॉपी केली तर त्याला होईल का? नाहीये. ते त्याचं उत्तर नाहीये. बरं, मग परत तुम्ही तेच म्हणाल की तुम्ही व्यावसायिक चित्रपट करायला काही पण करताय, मग तुम्ही काही पण हे होत आहे, मग परत तुम्ही उलटा आम्हालाच बोलणार सगळी लोक. म्हणून हा समाजशास्त्रीय जे अभ्यास करतात, समाजशास्त्राचा जे अभ्यास करतात त्यांनी, कारण त्याच्यामध्ये आपल्या समाजाची म्हणून काही उत्तर आपल्याला मिळतील. चित्रपट हे फक्त रिफ्लेक्शन आहे. चित्रपटाला एवढं महत्व नको देऊया. चित्रपट कधीही समाज बदलू शकत नाही मुळापासून. चित्रपट फक्त तेवढंच करू शकतो, जे काही समाजामध्ये आहे त्याला थोडंसं स्टिम्युलेट करणं. जर काही नसेलच तर ते सिनेमा निर्माण करू शकत नाही. उदाहरण देतो स्पष्ट, अगदी स्वच्छ. आत्ता जर राजू हिरानीनी मुन्नाभाई रिलीज केला, गांधीगिरी हे त्यावेळेला जेवढं पॉप्युलर झालं होतं तेवढं आता पॉप्युलर होईल असं वाटतंय तुम्हाला? आहे सिनेमाची ताकद? नाहीये. तेव्हा सिनेमाला एवढं महत्व देणं कमी करूया. मला आता एकदम म्हणजे पंचलाईनच मिळाली मुलाखतीतली. या मुलाखतीच्या या टप्प्यामध्ये थांबण्यापूर्वी, कारण नंतर मी सिनेमानंतर मी आता जाणार आहे पर्सनलिस्ट पॉलिटिक्सकडे. सो अतुल कुलकर्णींचा स्वतःचा जो काही आवाका, विस्तार, परिप्रेक्ष्य, परीघ आहे त्याच्यामधलं त्यांचं एक राजकारण आहे आणि ते कधी त्यांनी नाकारलेलं नाही, पण तो आपण पुढच्या पार्टमध्ये घेणार आहोत. त्यामुळे एक थांबण्यापूर्वी सिनेमाचा विषय फक्त पूर्ण करूया. या सगळ्यामध्ये आहोत त्या आपल्या मराठी सिनेमाकडे, आणि आपल्या त्याच काही तक्रारी आहेत, काही तोच थोडासा रडका सूरही आहे, आणि काही जेन्युइन अस्सल असे प्रश्न पण आहेत. तर या सगळ्या व्यवहारामध्ये आपण कुठे आहोत? म्हणजे मला कौतुक असं वाटतंय, पुन्हा दक्षिणी काही राज्यांमध्ये बनणारे सायन्स फिक्शन सुद्धा बघितले, आणि उत्तम, म्हणजे ड्यूनची भ्रष्ट का होईना पण आवृत्ती बनलेली आहे आता. कल्कीमध्ये जवळपास तशाच प्रकारचं एक वातावरण बघायला मिळतं जे ड्यूनमध्ये बघायला मिळालं होतं. असं तिकडे बनतंय. तिकडे ऐतिहासिक एपिक काय दर्जाचे बनवले गेलेले, त्यातली तुम्ही प्रोडक्शन क्वालिटीने सगळं बघितलं तर. अशावेळी आपण अजूनही फॅमिली ड्रामा आणि असे काही एखाद दुसरा अपवाद काही असेल तर, आणि तो सुद्धा मग
म्हणजे आमच्याकडे कसं आहे, म्हणजे एकतर सुनील सुक्तनकर त्यांचे चित्रपट किंवा ही मंडळींचे चित्रपट, आणि ते चांगलेच आहेत, म्हणजे मी म्हणतोय रेंज म्हणतोय, एक तर ती लाईनवाली सिनेमे आहेत, नाहीतर मग आपल्याकडच्या व्यावसायिक सिनेमे आहेत. तर मग आपण कुठे आहोत मराठी सिनेमा या सगळ्यांना? परत एकदा मी तेच म्हणेन की आपण फक्त कल्चर किंवा फक्त सांस्कृतिक ह्याच्यातनं ह्याच्याकडे बघू शकत नाही, बघू नये. अच्छा. आपल्याला उत्तरं मिळणार नाहीत. आपल्याला इतिहास बघायला लागेल. आपल्याला म्हणजे काय खूप खोलात जाऊन 150-200 वर्षापूर्वी काय झालं किंवा 400 वर्षापूर्वीपासून काय झालं ह्याच्यामध्ये ह्याची उत्तरं सापडणार आहेत. उदाहरण सांगतो. अगदी मी 7-8 दिवसापूर्वी बँगलोरमध्ये शूट करत होतो आणि तिथे काहीतरी नाटक आणि हे ते असा विषय निघाला. तर तिथे मी माझ्या मोबाईलच्या ॲपवरनं वर्तमानपत्राचं पान उघडलं दुसरं, आणि त्यांना नाटकाच्या जाहिराती दाखवल्या की 2 पानं भरून ही म्हटलं फक्त नाटकं आहेत आपल्याकडची. हो, आपल्याकडचं बरोबर आहे. आता आपण कधी असा प्रश्न विचारतो का की चेन्नईमध्ये, बँगलोरमध्ये, तिरुवनंतपुरममध्ये, दिल्लीमध्ये जिथे NSD आहे, दिल्लीमध्ये जिथे NSD आहेत, असे कुठलेही वर्तमानपत्र लोकल तुम्ही उघड नाही आहेत नाटकं, तर तुम्हाला अशा 2 पानं भरून तुम्हाला नाटकाच्या जाहिराती, व्यावसायिक नाटकाच्या जाहिराती बघायला मिळतात नाही का? म्हणून तुम्हाला काही 100 वर्ष मागे जायला पाहिजे. प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक भाषेमध्ये त्याच्यामध्ये त्याची उत्तरं असतात. परत एकदा वरवर कंपॅरिझन करत बसला ना, दक्षिणामध्ये असे होतं, मग आपल्याकडे काय होत नाही. आपण होतात का तिकडे नाटकं एवढी? होतात का असे हाऊसफुल प्रयोग? मी जेव्हा नाटक करत होतो, आता ते कमी झालंय असं मी ऐकलं, की मंगळवार दुपार म्हणजे 11:30चा प्रयोग हाऊसफुल, गांधी विरुद्ध गांधी. होतं का असं म्हणजे कुठल्याही राज्यामध्ये? किंवा आत्ता सुद्धा जेव्हा ते म्हणतात की फक्त शनिवार रविवार असं झालंय नाटक, तरी सुद्धा होत नाहीत. मग त्याला काहीतरी कारण आहे ना. मी एकदा सहज मोजले, विजय केंकरेंनी दिग्दर्शित केलेली एकाच वेळी 5-5 नाटकं चालू आहेत. तर म्हणजे जर अभ्यास करायचा असेल ना, तर हे सगळं बघायला पाहिजे की मग महाराष्ट्रामध्ये नाटकाला असं का बरं आहे की जे कुठल्याही तुमच्या भारताच्या राज्यामध्ये तुम्हाला त्या प्रमाणात दिसणार नाही. दिसलंच तर कदाचित बंगालमध्ये आणि आसाममध्ये तुम्हाला दिसेल फार फार तर, पण ते सुद्धा या प्रमाणात नाही. मग हे कधीच आपण विचार करणं, हे सगळं खरं आहे, त्याबद्दल कौतुकही आणि त्याबद्दल आपण अभिमानाने. मला म्हणायचा मुद्दा असा आहे की ह्याला काहीतरी सांस्कृतिक कारणं असतात. मगाशी मी थोडक्यात तुम्हाला जे म्हणालो की दक्षिणेमध्ये सिनेमा या गोष्टीला होणारं महत्वाला राजकीय कारणं सुद्धा खूप आहेत. त्याला फक्त सांस्कृतिक कारणं नाही आहेत. आपल्याकडे मराठी सिनेमा, मराठी ही भाषा ना, आणि कुबेर ह्याच्याबद्दल अनेक वेळेला म्हणाले की लिपी सेम असणं हा मराठीमध्ये एक फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आपला. कारण मराठी लोकांना हिंदी आरामात कळतं, त्यांना त्याचा पॉलिटिकल विरोध नाहीये हिंदीला. हे खूप मोठं कारण आहे. फक्त सिनेमा असं नाही. आणि हिंदीला ज्या ज्या जवळच्या भाषा आहेत ना, भोजपुरी घ्या, गुजराती घ्या, सगळ्यांना लिमिटेशन्स आहेत सिनेमाच्या बाबतीत फक्त बोलायचं झालं तर. कारण हिंदी सगळ्यांना कळतं. आणि जो इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे इतक्या मोठ्या प्रेक्षकासाठी तयार होणारा सिनेमा आहे, त्याचं बजेट अर्थातच तेवढं असणार आहे. मग तो अर्थातच त्या प्रमाणात ते दाखवू शकणार आहे. तुम्ही जी कल्की वगैरेची उदाहरणं दिलीत आता की जून सारखं त्याच्यामध्ये आहे किंवा काय व्हॉटेवर, कारण त्या प्रेक्षक वर्ग तेवढा आहे. परत त्याला सिनेमापेक्षा ही राजकीय सामाजिक कारणं जास्त आहेत. आणि ज्याला आपण सांस्कृतिक मध्ये सुद्धा भाषिक कारणं ही आहेत. त्यामुळे मराठी ही हिंदीला इतकी जवळची भाषा आहे, मराठी लोकांना प्रॉब्लेम नाहीये हिंदी सिनेमा बघायला. आणि त्याच्यामधलं ते ग्रँजर आणि हे त्याला ते मॅच होणं शक्य नाही, कारण मुळात हिंदी हा इतक्या मोठ्या प्रेक्षक वर्गासाठी निर्माण होतो, त्यामुळे त्याचं बजेट तेवढं असणार आहे. त्यामुळे असं झालं तर अरे अगदीच आवडेल, म्हणजे आनंदच होईल असं झालं तर. पण वरवर हे नको करूया, एवढंच माझं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे की असं जर आपल्याला काही मराठीमध्ये व्हावं असं जर वाटत असेल तर मुळात काय आहे ह्याचा शोध घेऊया आधी. हा मुद्दा संपत असताना मराठीमधल्या चित्रपटांमध्ये सुद्धा चित्रपटाची जातकोळी अशी वेगवेगळी जाणवते. उदाहरणार्थ मला ही रॅन्डम नावं आठवत आहेत म्हणून, सचिन कुंडलकरचा गुलाबजाम आहे, नागराज मंजुळेच्या फिल्म्स आहेत, राजवाडे ती फिल्म आहे, आणि अशा फिल्म्स आहेत. ग्रामीण धाटणीने येणाऱ्या फिल्म्स आहेत, आणि या शहरीवाल्या पण फिल्म्स आहेत. पण याच्या म्हणजे या एका ड्युअलिझम मधूनच हा सिनेमा पुढे जाताना बघायला मिळतो.
ही मर्यादा आहे, ही एक प्रकारच्या प्रेक्षकांच्या दबावामुळे, हा असाच प्रेक्षक असल्यामुळे असे चित्रपट बनतात. मग नंतर इतर थेट आम्हाला असा तरी बघायला मिळतो, नाही तर तसा तरी अगदीच वेगळा. म्हणजे मग जसं मी म्हणालो तसं सुमित्रा भावे, सुनील सुतनकर वारले, आता सुमित्रा भावे आपल्यात नाही आहेत, पण मग तथा अस्तू सारखी फिल्म होती, त्यांनी त्यांच्या आलेल्या अशा फिल्म्स होत्या, मग त्या फिल्म्स बघायला मिळतात. पण त्याचं प्रेक्षक म्हणजे मला इनफॅक्ट त्यानिमित्तानं हा विषय मी विसरूनच गेलो असतो, कारण मला त्यातला एक प्रश्न मला विचारायचा आहे देवराई बद्दलचा, किंवा देवराई सारख्या फिल्म्स. म्हणजे ती अख्खी लाईनच आहे, आपल्याला माहिती आहे सुमित्रा त्यांची नाही. तर मग ही मर्यादा आहे, हाच प्रेक्षक आहे आपला. पण हाच प्रेक्षक मराठीतला हिंदीला संभाजी छावाला अतिशय उत्तम प्रतिसाद, हिंदीला अतिशय ॲनिमलला उत्तम प्रतिसाद, दक्षिणेतल्या राज्यांमध्ये तयार झालेल्या चित्रपटांना प्रतिसाद, मराठी आला की तो या 2-3 चित्रपटांच्या पठडीमध्ये असतो. मग हे काय आहे? ती सवय आहे ती. म्हणूनच मी म्हणतोय की हे फक्त मराठी सिनेमा असं म्हणून आपण त्याचा नाही विचार करू. अच्छा, आणि ते केली तर आपल्याला उत्तर मिळणार नाही, आपण बोलत राहू त्याच्याविषयी. पण नाही, त्या मर्यादा हा जो शब्द वापरला, त्या मर्यादा आहेत आणि त्या प्रत्येकाला आहेत, त्या फक्त मराठीला आहेत अशा. पण नाटक असा जर विचार केला तर सगळ्या देशाला मर्यादा आहेत, त्याच्या महाराष्ट्राला त्या प्रमाणात नाही आहेत, असंही आहेच की. तर त्यामुळे ह्या मर्यादांमध्येच कुठलीही कला, हे आता आपण फक्त सिनेमांविषयी बोलतोय. तुम्ही एक धाडसी विधान इनडायरेक्टली करताय की मराठी समाजानं आणि त्या खासही मराठी चित्रपट सृष्टीनं कारण नसताना स्वतःची तुलना हिंदी आणि दक्षिणी राज्यांशी करूच नये. माझं म्हणणं आहे की चुकीच्या पद्धतीने तुलना करू नये. तिथेच का प्रेक्षक, मग ते तिथेच का मोठे प्रेक्षक, त्याला इतर कारणं पुष्कळ आहेत हे मी म्हणतो. सुबोध भावे जेव्हा असं जाहीरपणे म्हणतो की म्हणजे मी आधी एका तिकडे होतो, तिकडे आमच्या जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते सुबोध भावे की आता आपल्याकडे हेच झालेलं आहे, अरे साऊथचा सिनेमा किती छान, मराठीतलं काय. आणि त्याने म्हणजे हे वेदना व्यक्त केली की अरे आम्ही पण करतोय पण आम्हाला प्रतिसाद नाही, मराठी लोक काय म्हणतात, अरे साऊथचा सिनेमा, अरे साऊथचा सिनेमा. मग ही जी तक्रार सुबोध भावे सारखी एक व्यक्ती स्वतःचं ज्याचं स्थान आहे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मग मी तेच म्हणतोय की हे वरवरचं आहे, तुम्हाला खोलात जाऊन ते बघायला पाहिजे. परत एकदा, नाटक महाराष्ट्रामध्ये एवढं का आहे ह्याचा खोलात गेल्याशिवाय तुम्हाला कळणार आहे का? उद्या जर तमिळनाडूमध्ये बसून कुणी हा वाद घालायला सुरुवात केली की बघा महाराष्ट्रामध्ये 2-2 पानं जाहिराती येतात, आमच्याकडे येत नाहीत, काय करायला लागेल तुम्हाला? तुम्हाला खोलात जायला लागेल ना, की बाबा का झालं तमिळनाडूमध्ये, नाटक नव्हतंच कधी, असं आहे का? नाही, होतं ना, मग ते का नाही वर आलं? तर त्याला काहीतरी सांस्कृतिक सामाजिक कारणं असतील की नाही, का नाही आहेत? फक्त व्यावसायिक कारणं असतील? नाही आहेत. सेम आपल्याकडे आहे सिनेमाच्या बाबतीत. तुम्हाला खोलात जाऊन ह्याचा, जसं मी आता एक तुम्हाला कारण सांगितलं, मराठी हिंदीच्या खूप जवळ असलेली भाषा आहे आणि तमिळनाडू किंवा दाक्षिणात्य भाषांमध्ये जसं त्याला एक पॉलिटिकल विरोध आहे त्या भाषेला आणि तिथल्या राजकारणाला आणि सगळ्या ह्याला, म्हणजे एकूणच उत्तरेच्या सगळ्या नॅरेटिव्हला, तर तो आपल्याकडे नाही आहे. आपण बेचक्यात आहोत, खाली पण नाही होत आणि आपण वर पण नाही होत, आपण मध्ये आहोत. सो ह्या सगळ्याचा खोलात जाऊन नीट विचार करायला पाहिजे. ह्या जर आपल्याला मर्यादा वारंवार जाणवत असती तर त्याची काय कारणं आहेत, आणि ती मराठी चित्रपट व्यवसायाच्या खूप पलीकडे, खूप खोल आणि खूप वाईट कारणं आहेत, ज्याच्यावर मराठी सिनेमा करणाऱ्या प्रोड्युसर, डिरेक्टर, ऍक्टरचा कंट्रोल नाही, कारण ती सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कारणं आहेत. सो सबब ही परिस्थिती अशी चालू राहिली, माहिती नाही हे कसं आपण बदलू. ह्याच्यात जर बदल झाला तर आत्ता जी आपल्याला कारणं दिसत आहेत ती ही कारणं आहेत. आणि परत आपण फक्त हे सिनेमा करतोय कम्पॅरिझन. आत्ता सोशल मीडिया आणि कोविड नंतर एक जे काही कन्झ्युमर बिहेवियरच कम्प्लीट बदललेला आहे, हा त्याला अजून एक मोठाच्या मोठा पैलू आहे. बरं, खोलात जाणं अवॉइड नको करूया, हे मला मूळ सांगायचं आहे. तुम्हाला खोलात जावं लागणार, तुम्हाला वेळ घालवावा लागणार, तुम्हाला डेटा गोळा करावा लागणार, तुम्हाला अभ्यासक बसवायला लागणार. हे फक्त व्यावसायिकांचं काम नाहीये. म्हणून मी परत एकदा सांगतो, हे समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांचं पण काम आहे, हे भाषाशास्त्राचं काम अभ्यास करणाऱ्यांचं पण काम आहे. हे फक्त चित्रपट व्यवसाय करणाऱ्यांचं, रादर किंबहुना त्यांचं कामच नव्हे. मराठी अभिनेते आणि दिग्दर्शकांची एक अख्खी फळी नवीन तयार झाली पाहिजे असं तुम्ही सुचवता एक प्रकारे. प्रेक्षक तुम्ही फक्त वर्ण बघताय. परत एकदा मी सुरुवातीला जे म्हटलं ते काही होणार नाहीये. तुम्हाला जो माल विकत घेतोय त्याच्याकडे आधी बघायला पाहिजे, मग तुम्ही काय माल तयार करायचा याच्याकडे या. आणि बरं, एवढं सगळं असून सुद्धा एक
म्हणजे मी जेव्हा व्यवसायात आलो त्यावेळेला असलेली मराठी सिनेमाची स्थिती बरं आणि आत्ता असलेली स्थिती किंवा मधल्या काळात जेव्हा वळू नटरंग वगैरे आले ह्याच्या वेळेला जेव्हा सिंगल स्क्रीन्सच अजूनही जास्त होते, अजूनही मल्टिप्लेक्सेस पण नव्हते, त्याच्यानंतर एक जो मोठा एक असा स्फोट झाल्यासारखा मराठी सिनेमामध्ये झाला. आज आपण निदान बोलतो तरी आहोत मराठी सिनेमा याच्याबद्दल. तो असा काळ होता ज्या वेळेला फक्त सुमित्राताई, अमोल पालेकर वगैरे सिनेमे करत होते. खरं मग तिथनं आपण इथपर्यंत आलोच आहे ना, काहीतरी घडलंच ना मध्ये, तर हे करत राहूया ना. नाटकांना चित्रपट रूप देण्याचा प्रकार 2 उदाहरणं पटकन आठवतात. ते म्हणजे मानापमान आणि दुसरं मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी. मुक्कामपोस्ट बोंबिलवाडीवरती प्रवेश मोकाशीवर जरा टीका झाली की चित्रपटाचा अवकाश आणि नाटकाचा अवकाश, आणि नाटकामध्ये मुळातल्याच फ्रेममध्येच ते नाटक मावलेलं असल्यामुळे त्याच्या बंदिस्तपणाची गंमत आहे सगळी. चित्रपटात आणले की तुम्ही धड स्पेसचा खेळ खेळायचा कसा, असा मूळ प्रश्न पडतो. तुमचं त्यावर मत? माध्यमांतर त्याच्यात कुठला सिनेमा आणि कुठलं नाटक आणि काय कादंबरी आहे कुठलं, त्याच्यावरती नाही अवलंबून. स्क्रीन प्ले रायटिंग हे एक वेगळं स्पेशलायझेशन आहे. मग तुम्ही ते म्हणजे कशावर तरी आधारित स्क्रीन प्ले या अर्थाने मी म्हणतोय. मग ती कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, काही असेल, ते माध्यम बदलल्यानंतर त्याची स्क्रिप्ट कशी असावी हे एक वेगळं एक्सपर्टीज आहे. तर ते कधी वर्क होतं किंवा कधी वर्क होत नाही असा त्याचा भाग आहे. आणि त्याला काही फॉर्म्युला आहे असं मला वाटत नाही. पण स्क्रीन प्ले रायटिंग म्हणून त्याचा अभ्यास आणि त्याचं रूपांतर करणं हे जे स्किल आहे हा त्याचा भाग आहे. ते कधी जमतं कधी जमत नाही असं त्याचं. स्क्रीन प्लेचा उल्लेख झाला म्हणून लालसिंग चड्डाचा उल्लेख, आणि ती एक आय एम शुअर ती जशी आमिरच्या मनातली वेदना असेल तशी तुमच्याही असणारच. तुमचा तसा रोलच त्यामधला होता. आज त्याकडे बघताना कसं वाटतं, इतके कष्ट घेतलेले आणि जी चित्रपट ज्याच्यापासून मुळात आलेला आहे, जे स्रोत आहे फॉरेस्ट गंप, त्यानंतर आणि आमिर सारखा म्हणजे सोनच मिळालेलं ते तुम्हाला ढाळायचंय त्या साच्यामध्ये, असं असताना जे झालं तिथे पुन्हा हे प्रश्न आता जे आपलं सगळं बोलणं झालं ते रिव्हिजिट नाही का होत की मग काय या प्रेक्षकाला हवंय काय? हे जर कळलं असतं ना की प्रेक्षकाला काय हवं, तर आपण सगळेजण सिनेमा व्यवसायात असलो. एक्झॅक्टली करा. हे नाहीये, याला उत्तर कधीही सापडलेलं नाही. तुमचं बोलणं कधी कुणाला आमिर खान आणि तुमचं बोलणं झालं? आमिर तर जाहीरपणे असं म्हटलं की त्याला त्याचं कारण हे त्यांनी ज्या पद्धतीचं त्याचं कॅरेक्टरायझेशन केलं ते चुकलं असं त्याचं मत आहे आणि मी त्याच्याशी सहमत आहे. आणि देवराईचा फक्त शेवटचा मुद्दा मी विचारतो. देवराईला तेव्हा पर्यावरण विभागात मिळालं होतं आणि तुम्ही त्याची जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आज याकडे बघत असताना, म्हणजे या घटनेकडे बघत असताना मला पुन्हा ते आठवलं म्हणून तुम्ही कधी तुम्हाशी अशी बोलण्याचा विचार आला नाही, असं का व्हावं? आणि असं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जेव्हा अशा गोष्टी घडतात विविध कारणांनी, त्याच्या घटना वेगळ्या असतील, आज त्याचा किस्सा तुम्हाला कशा प्रकारे बघता तुम्ही? मी त्यावेळेला एक लेख लिहिलेला होता आणि त्यावेळेला मी शेवटचं त्याच्यात वाक्य माझ्या आठवणीप्रमाणे असं लिहिलेलं होतं की या विषयावर मला जे काही म्हणायचं ते मांडलेलं आहे, याच्यावरती मी परत बोलणार नाही. एकच हे मी ह्याच्यावरती सांगू शकतो की माझ्या मताशी ठाम आहे. त्यावेळेला जे माझं मत होतं तेच आजही माझं मत आहे. अतुलजींबरोबरच्या या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. चित्रपटानंतर अतुल कुलकर्णी यांच्या, म्हणजे अतुल कुलकर्णी या व्यक्तीकडे आपण अधिक जाऊया. अतुल कुलकर्णी अभिनेता, सिनेमा, हिंदी चित्रपटसृष्टी, दक्षिणेतल्या राज्यांमध्ये बनणाऱ्या चित्रपटांमधले अतुल कुलकर्णी याबद्दल आपण बोललोच, पण आता आपल्याला आणखी डीप जायचं आहे. आता डीप डाईव्ह आहे आणि ते अतुल कुलकर्णी नावाच्या व्यक्तिमत्वातला डीप डाईव्ह आहे. भाग 2 मध्ये. सध्या इथेच थांबूयात. पाहत राहा बायोस्कोप मराठी.